सो अर्निंग्स पर शेअर इंटरमध्ये पण आपण बघितलंय. AS20 अर्निंग्स पर शेअर होता. बेसिकली व्हॉट इज अर्निंग्स पर शेअर? Basically, it is kind of a ratio that has to be disclosed in your financial statements. कसा करतात अर्निंग्स पर शेअर? नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स जेव्हा आपण काढतो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स, त्याच्यातून सबट्रॅक्ट प्रेफरन्स डिव्हिडंड जर तुमच्याकडे प्रेफरन्स शेअर्स असतील. When you subtract preference dividend from net profit after tax, what is left is earnings available for equity shareholders. So net profit after tax जो उरतो त्याच्यातून प्रेफरन्स डिव्हिडंड गेला की जे काय पैसे उरतात दॅट इज फॉर इक्विटी शेअरहोल्डर्स, दॅट इज अर्निंग्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअरहोल्डर्स. If you divide that by the number of equity shares issued or outstanding as on that date, you will get the EPS, that is earnings per share. So त्याला बेसिक EPS असं म्हणतात. बेसिक EPS की दिस इज द बेसिक EPS ऑफ द कंपनी. So higher the EPS, the better the performance of the company. There is one more thing, that is diluted EPS. So earnings per share त्याला बेसिक EPS असं म्हणतात. And there is another EPS that is called as a diluted EPS. Diluted EPS is what? Diluted EPS basically की ऑन दॅट डेट म्हणजे ऑन द बॅलन्स शीट डेट ज्या दिवशी तुम्ही बेसिक EPS काढताय त्या दिवशी काही आउटस्टँडिंग कन्व्हर्टेबल इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे आहेत का? म्हणजे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स किंवा तुम्ही काही स्टॉक ऑप्शन्स वगैरे अनाऊन्स केले जसं की एम्प्लॉय स्टॉक ऑप्शन्स, कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्स, कन्व्हर्टेबल बॉन्ड्स, असं काय तुमच्या बॅलन्स शीट मध्ये आहे का? विच विल बी कन्व्हर्टेबल इन टू इक्विटी शेअर्स लेटर. असं जर असणार असेल तर ऑन दॅट डेट डायल्युटेड EPS पण काढून दाखवा. दॅट इज अज्युम करा की ते कन्वर्ट झाले तर किती EPS येईल. कन्वर्ट झाल्याने काय होणार? बेसिकली नवीन शेअर्स तुम्ही इश्यू करणार. अजून डिबेंचर्स फॉर एक्झाम्पल आउटस्टँडिंग असतील कन्व्हर्टेबल, त्याच्या अगेन्स्ट विल इश्यू न्यू शेअर्स व्हेनेवर दे कन्वर्ट. सो असं अज्युम करा की आजच ते कन्वर्ट झाले. सो नंबर ऑफ शेअर्स विल इन्क्रीज. ऍट द सेम टाइम जो नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आहे, सपोज डिबेंचर्स असतील, डिबेंचर्स जो कन्वर्टिंग, तर त्याच्यामध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय होणार की एकतर इंटरेस्ट एलिमेंट तुम्हाला पे करायची गरज पडणार नाही बिकॉज नाव दे आर कन्वर्टेड. सो इंटरेस्ट जो तुम्ही पे करवतात तो ऍड बॅक करा. ऍट द सेम टाइम त्याच्यावर जे टॅक्स सेव्हिंग व्हायचं, इंटरेस्ट जेव्हा तुम्ही पे करायचं तेव्हा तुम्हाला टॅक्स भरायला लागतो, म्हणजे टॅक्स वाचतो तुमचा बिकॉज इंटरेस्ट डिडक्टेबल एक्सपेन्स. सो जे टॅक्स सेव्हिंग होत आहे ते आता होणार नाही, तर ते लेस करा. सो बेसिकली ऍड बॅक द इंटरेस्ट नेट ऑफ टॅक्स. सो प्रॉफिट मध्ये पण ऍड बॅक द इंटरेस्ट नेट ऑफ टॅक्स, खाली ऍड द शेअर्स. सो बेसिकली शो की इफ ते आत्ताच कन्वर्ट झाले तर मग त्याचा EPS वर काय फरक पडेल. सो प्रॉफिट विल इन्क्रीज बाय द नेट अमाउंट ऑफ इंटरेस्ट इन केस ऑफ डिबेंचर्स, आणि खाली द आउटस्टँडिंग शेअर्स विल इन्क्रीज बाय द नंबर ऑफ न्यू शेअर्स दॅट विल बी ऑफर्ड वेन द डिबेंचर्स आर कन्वर्टेड. दॅट इज डायल्युटेड EPS. पण त्याचे पण रूल्स आहेत. डायल्युटेड EPS काढायचे पण वेगवेगळे रूल्स आहेत. जसं की ESOP साठी वेगळे रूल्स आहेत. किंवा कधी कधी असं पण असतं की कन्व्हर्टेबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत बट दे आर नॉट डायल्युटिव्ह, त्याच्याने EPS डायल्यूट होत नाहीये. डायल्यूट होतो म्हणजे काय? EPS कमी होणार आहे. वेन यू ऑफर न्यू शेअर्स, जनरली जेव्हा तुम्ही फुकटात शेअर्स देता, जसं की बोनस बिनस देता किंवा तुम्ही फुकटात शेअर्स ऑफर करता, तेव्हा EPS कमी होतो बिकॉज यू आर डिवायडिंग द सेम प्रॉफिट बाय मोर शेअर्स. सो EPS तर कमी होणारच. दॅट इज वाय इट इज कॉल्ड डायल्युटिव्ह. So especially when convertible shares or convertible instruments are issued आणि तुम्ही त्याच्या अगेन्स्ट शेअर्स देता without getting anything in return from that, definitely your EPS will be diluted. Diluted म्हणजे काय? EPS तुमचा कमी होणार. But sometimes some conversions don't lead to dilution. They might be anti-dilutive also. So ते आपल्याला बघायला लागतं की डायल्युटिव्ह आहे का नाही. जर डायल्युटिव्ह नसेल तर मग काय फरक पडत नाही. Then you don't calculate dilutive EPS.
इफ इट इज डायल्युटिव्ह देन यू हॅव टू कॅल्क्युलेट. सो ते पण तुम्हाला बघायला लागतं की डायल्यूट होतोय की नाही, म्हणजे ईपीएस कमी होणार आहे की नाही कन्व्हर्जन नंतर. नसेल होणार तर मग काय दाखवू नका, मग बेसिक ईपीएस इज फाईन. पण जर कन्व्हर्जन करून तुम्हाला कळणार आहे की डायल्युटिव्ह आहे, म्हणजे अर्निंग्स पर शेअर कमी होणार आहे, देन यू डिस्क्लोज द डायल्युटिव्ह ईपीएस ऑल्सो. की बेसिक द लॉजिक इज की यू आर टेलिंग द इन्व्हेस्टर्स, यू आर टेलिंग द युजर्स ऑफ द फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स की बॉस आज आमचा हा ईपीएस आहे, दिस इज अवर अर्निंग्स पर शेअर. सो दॅट इज अ इंडिकेटिव्ह साइन ऑफ अ गुड कंपनी, की बेसिकली वी आर गुड कंपनी, वी आर व्हेरी हाय ईपीएस. सो अर्निंग्स पर शेअर खूप आहे, तो इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट इन सच अ कंपनी. सो ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जसं की आयचर मोटर्स आहे किंवा फॉर एक्झाम्पल नेस्ले किंवा ॲबट इंडिया, यांचे ईपीएस खूप हाय आहेत. दॅट इज वाय त्यांचे शेअर प्राइस पण त्या लेवलला पोहोचलेले आहेत. whereas the companies having low EPS are basically companies who are loss making. काय काय लोकांचं ईपीएस नेगेटिव्ह मध्ये पण येतो बिकॉज दे आर नॉट अर्निंग ओनली प्रॉफिट ओनली, दे आर अर्निंग लॉसेस. सो सम कंपनीज आर इन लॉसेस, त्यांचा ईपीएस नेगेटिव्ह आहे. आता वोडाफोन वगैरेचा ईपीएस नेगेटिव्ह मध्ये, फ्युचर रिटेलचा ईपीएस नेगेटिव्ह मध्ये, त्यांचं प्रॉफिट एवढे नाही आहेत, ते ऑलमोस्ट खूप कमी आहे, नेग्लिजिबल आहे. प्लस यू आर टेलिंग द शेअर होल्डर्स की आमचे ऍज ऑन डेट काही कन्व्हर्टेबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत बॅलन्स शीट मध्ये, सो त्याचा इफेक्ट पण तुम्ही दाखवताय की जर हे कन्वर्ट झाले उद्या तर ईपीएस कमी होईल. सो हे पण तुम्हाला दाखवायला लागतं. सो इट इज बेसिकली अ डिस्क्लोजर दॅट यू आर डुईंग. बट कन्वर्ट करून जर डायल्युशन होणार नसेल, ईपीएस कमी होणार नसेल तर डोंट शो. पण होणार असेल तर दाखवा. सो यू हॅव टू शो की ऍज इफ की आताच कन्वर्ट झाले तर त्याचा प्रॉफिटवर काय इफेक्ट असेल. आता फॉर एक्झाम्पल डिबेंचर्सच्या अगेन्स्ट तुम्ही शेअर देणार आहात तर फरक काय असणार की ह्याच्या पुढे तुम्ही इंटरेस्ट तर पे करणार नाही, प्लस तुमचं जे टॅक्स सेव्हिंग होत होतं इंटरेस्ट पे केल्यामुळे ते होणार नाही. सो ऍड बॅक द नेट amount of interest, that is interest minus tax, add back in the profits. At the same time खाली number of shares मध्ये add the number of shares you will be issuing against the debentures and then calculate the diluted EPS assuming it is diluting. If it is not diluting the earlier basic EPS, then don't disclose. Simple. Because the whole idea of presenting dilutive EPS is basically showing the dilution of the basic EPS की आम्ही जर कन्वर्ट केलं तर EPS कमी होईल. आता EPS एवढा आहे, आता EPS 10 आहे, पण कन्वर्ट केले तर 5 होईल. सो हे पण शेअरहोल्डर्सला माहिती पाहिजे. सो दे माइट नॉट इन्व्हेस्ट की हा उद्या हे 5 होणार EPS, आता 10 दिसतोय पण मे बी 2 वर्षानंतर याचा EPS 5 असेल. नो, आय डोंट वॉन्ट टू इन्व्हेस्ट बिकॉज सम इन्व्हेस्टर्स आर लाईक की EPS जसा 10च्या वर आहे त्याच्यात मी इन्व्हेस्ट करेन, किंवा सम इन्व्हेस्टर्स आर लाईक की ज्या कंपनीचा EPS 100च्या वर आहे त्याच्यात मी इन्व्हेस्ट करेन. प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असते. सो डिस्क्लोजर आहे, इट इज ऑल अबाउट डिस्क्लोजर. प्लस इट इज अ इंडिकेटर की कंपनी किती स्ट्रॉंग आहे, परफॉर्मन्स किती स्ट्रॉंग आहे. सो ज्या ऑल द बिग कंपनीज यू नो त्यांचा EPS खूप हाय आहे, हेवी EPS. ज्या कंपनीज वीक आहेत त्यांचा EPS पण कमी आहे, काय काय लोकांचा नेगेटिव्ह आहे पूर्ण, कारण प्रॉफिटच नाही आहे, लॉस मध्ये. सो दिस इज अबाउट डिस्क्लोजर. सो आता इट इज ऑल अबाउट कॅल्क्युलेटिंग द बेसिक EPS अँड DPS, दॅट इज डायल्युटेड EPS. सो ते आता आपण बघणार आहोत. सो हा चॅप्टर ह्याच्यात पण होता आपल्याला, सीए इंटरलाही होता, तिकडे AS20 म्हणून आपण स्टडी करायचो EPS, तेच आहे, तशा टाईपच आहे, फक्त थोडेसे सम्स वेगळे असतील, म्हणजे लेवल ऑफ सम्स इज डिफरंट, बाकी इट कन्सेप्ट तोच आहे, बेसिक EPS डायल्युटेड EPS, बाकी काही नाही याच्यामध्ये. सो हा चॅप्टर मी चालू करणार आहे फ्रॉम अ डिफरंट सम, म्हणजे दुसरीकडनं चालू करणार आहे मी, उलटा चालू करणार आहे चॅप्टर. आय बी स्टार्टिंग फ्रॉम इलस्ट्रेशन 11. ओके, 11 वरनं चालू करून मी वर जाणार आहे. टोटल याच्यामध्ये 16 वगैरे प्रश्न आहेत, 11 पासून वर जाणार आहे. आज विल ट्राय टू फिनिश 11 सम्स ऍटलीस्ट. ओके, सो आता कन्सेप्ट समजा. एसॉप, एसॉपच्या केसमध्ये एसॉप्स म्हणजे काय, एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स, ही कंपनी आपल्या एम्प्लॉईजला ऑप्शन्स ग्रँट करते की तुम्हाला आम्ही एवढे शेअर्स ऑफर करायला तयार आहोत, जे तुम्ही या पिरियड मध्ये एक्सरसाइज करा. सो बेसिकली सपोज इन 2019-20 म्हणजे फायनान्शियल 19-20 मध्ये टुवर्ड्स द एंड म्हणजे मार्च 20 ला द कंपनी यू कॅन से
ग्रँट्स अन ऑप्शन टू द एम्प्लॉईज की आम्ही तुम्हाला एवढे एवढे शेअर्स द्यायला तयार आहोत. हे ऑप्शन ग्रँट झालं. दॅट इज ग्रँटिंग ऑफ द ऑप्शन. पण ते ऑप्शन त्यांच्यामध्ये वेस्ट होणार. ग्रँटिंग ऑफ द ऑप्शन इज जस्ट कंपनीज ऑफरिंग. पण एम्प्लॉईजला राईट टू बाय मिळणार आफ्टर 1 year मिनिमम. त्याने म्हटलंय लॉ मध्ये की एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्सच्या लॉ मध्ये म्हटलंय की कंपनीज ऍक्ट मध्ये म्हटलं दॅट इज की ऑप्शन ग्रँटिंग डेट आणि ऑप्शन वेस्टिंग डेट. वेस्टिंग म्हणजे काय? वेन दॅट ऑप्शन बिकम्स द राईट ऑफ द एम्प्लॉई. याच्यामध्ये 1 वर्षाचा मिनिमम गॅप पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल, इफ दे आर ग्रँटिंग द ऑप्शन ऑन 31st March 20, द ऑप्शन्स विल वेस्ट इन द एम्प्लॉई ऑन 31st March 21. पण 1 वर्ष मिनिमम मध्ये वेस्टिंग पिरियड पाहिजे मिनिमम. सो इट कॅन बी 2 years, 3 years ऑल्सो. सो बेसिकली अ कंपनी कॅन ग्रँट ऑप्शन इन 31st March, ऑन 31st March, की आम्ही तुम्हाला प्रत्येक एम्प्लॉईला 100 शेअर्स द्यायला तयार आहोत. पण वेस्टिंग पिरियड 2 वर्षाचा आहे. 2 वर्षाने तुमच्यात ते वेस्ट होणार. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजून 2 वर्ष काम केलं तर तुमच्यात मध्ये शेअर्स वेस्ट होणार. वेस्ट होणार म्हणजे काय? की आफ्टर 2 years यू कॅन एक्सरसाइज द ऑप्शन. आफ्टर 2 years यू कॅन एक्सरसाइज. तुम्हाला हवं तर तुम्ही बाय करू शकता. अँड नॉर्मली द शेअर्स आर ऑफर्ड ऍट अ डिस्काउंट देन द मार्केट प्राइस. मार्केट प्राइस सपोज 100 चालू असेल तर दे विल बी ऑफर्ड ऍट 50 or 70 वॉट एव्हर. सो डिस्काउंट. सो त्याच्यामध्ये एक बोनस एलिमेंट टाईप असतो. तो डिस्काउंट जो आहे ना, दॅट इज लाईक अ बोनस, की तुम्हाला कमी प्राइसला मिळतात. सो दॅट बोनस एलिमेंट जो आहे ना, जो डिस्काउंट एलिमेंट आहे, दॅट इज डायल्युटिव्ह. बिकॉज त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काय मिळत नाही. बाकी पैसे एम्प्लॉईज आर पेइंग. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल दे आर ऑफरिंग 100 शेअर्स फॉर एम्प्लॉई. 31st March 2020 ला ऑफर केले. The employees can exercise after 2 years from that date, that is maybe 31st March 22 pasun they can exercise their option. 100 shares are not necessary all the employees will take, but some employees might take, all employees might take, फरक पडत नाही. So let's assume all employees exercise the option. मार्केट प्राइस चालली आहे 100, ह्यांना ऑफर केलंय 50 रुपयाला. बरोबर. सो याचा अर्थ असा आहे की लिटरली 50 रुपीजचा डिस्काउंट दिलाय पर शेअर. So basically companies kind of offering more shares at a less price. So ह्याच्यामध्ये जो डिस्काउंट एलिमेंट आहे, that has the nature of a bonus. It's like तुम्हाला फ्री शेअर्स दिले काइंड ऑफ. That is having a effect of dilution. कारण ज्या शेअर्स साठी ते प्रॉपर पैसे भरतायत, दॅट इज नॉट डायल्युटिव्ह, कारण त्याच्या अगेन्स्ट कंपनीला पैसे मिळत आहेत. पण जो डिस्काउंट एलिमेंट वाला पार्ट आहे, त्याच्या अगेन्स्ट कंपनीला काहीच मिळत नाही. सो दॅट इज द डायल्युटेड पार्ट. सो त्याचा इफेक्ट आपल्याला दाखवायला लागतो. इवन इफ एसॉप्स आर नॉट कन्वर्टेड टुडे, पण 31st March 20 ला पण आपण जेव्हा ग्रँट करतो त्या दिवसाच्या बॅलन्स शीट मध्ये पण, पीएनएल मध्ये, बॅलन्स शीट मध्ये, फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये आपल्याला डायल्युटेड ईपीएस दाखवायला लागतो. बिकॉज एसॉप मध्ये डिस्काउंट एलिमेंट आहे, अँड दॅट डिस्काउंट विल डायल्यूट द ईपीएस. कारण तुम्ही 100 शेअर्स म्हणजे एका एम्प्लॉईचं पकडतोय, सगळे मिळून मे बी 50,000 शेअर्स असतील किंवा 1,00,000 शेअर्स असतील सगळ्यांचे एसॉप. टोटल ओव्हरऑल एसॉप मध्ये एका एम्प्लॉईला 100 दिले, तर असे मे बी तुमच्याकडे 100, 200 किती पण एम्प्लॉईज असतील, जेवढे तुम्ही शेअर्स ऑफर करताय इन एसॉप ओव्हरऑल, सो हे तुम्ही अर्ध्या प्राइसला ऑफर करताय जेव्हा कधी कराल तेव्हा. सो ह्याच्यामध्ये जो फ्री वाला कंपोनंट आहे, दॅट इज अ डायल्युटिव्ह पार्ट. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला काही मिळत नाही. सो त्याचा इफेक्ट तुम्हाला दाखवायला लागतो ऑन द ईपीएस. सो ते कसं काढायचं ते आता आपण बघू. पण बेसिक एवढंच समजा की एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन मध्ये जर पूर्णपणे फ्री शेअर्स देत आहेत ना, म्हणजे झिरो प्राइस, फुकट देत आहेत, तर मग एंटायरली इट इज डायल्युटिव्ह. पण थोडी प्राइस चार्ज करतायत, सो टू दॅट एक्सटेंड इज नॉट डायल्युटिव्ह. पण जो फ्री कंपोनेंट आहे दॅट विल डायल्यूट द ईपीएस, कारण त्याच्या अगेन्स्ट कंपनीला काहीच मिळत नाही.
सो आपल्याला तो फ्री कंपोनंट पहिला काढायला लागतो. बेसिकली किती शेअर्स फ्री मध्ये ऑफर केलेत. ओके. सो बेसिकली फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं, एका एम्प्लॉईचं बघितलं आपण की त्याला 100 शेअर ऑफर केले. ठीक आहे, त्याची प्राइस आहे 100 आपण पकडली. सो 100 शेअर्स ऍट 100 रुपीज ऑफर केले, पण त्याला एक्सरसाइज करू शकतो ऍट 50. सो ही कॅन एक्सरसाइज दॅट 50. ठीक आहे. सो कॅल्क्युलेटर तुमच्याकडे असेल तर जस्ट समोर ठेवा. जस्ट तुम्हाला एक आयडिया देतो मी. जस्ट कीप अ कॅल्क्युलेटर हँडी. ओके. एका एम्प्लॉयचं बघतो आपण, मग आपण ओव्हरऑल बघू शकतो. सो 100 शेअर्स वर ऑफर्ड. 100 घ्या कॅल्क्युलेटर मध्ये. ऍट अ एक्सरसाइज प्राइस ऑफ 50 इंटू 50 करा, 5000 येत आहे. बरोबर. सो 100 शेअर्स त्याला दिलेत ऍट 50, म्हणजे टोटल अमाऊंट रिसिव्ह फ्रॉम हिम इज 5000. पण त्याची मार्केट प्राइस काय होती, त्याची ऍक्च्युअल प्राइस काय चाललेली, 100 डिवाइड बाय 100. किती येत आहे, 50. याचा अर्थ असा आहे की तुम्ही बेसिकली पैसे त्याच्याकडनं घेतले 5000. बरोबर. जर मार्केट प्राइस प्रमाणे कम्पेअर केलं ना, तर ऍक्च्युली त्याला फक्त तुम्ही 50 शेअर्स दिले पाहिजे 100 रुपयाच्या प्राइसने. पण तुम्ही दिले किती, 100. सो 50 शेअर जास्त दिले फ्री मध्ये. हा जो बोनस पार्ट आहे दॅट इज डेफिनेटली डायल्युटिव्ह. तो त्याचा इफेक्ट आपल्याला दाखवायला लागतो. परत सांगतो, एका एम्प्लॉईला आपण 100 शेअर्स दिले ऍट 50 रुपीज. सो बेसिकली ही पेड इज 100 इंटू 50, 5000. कॅल्क्युलेटर तुमच्याकडे आलं असेल, 5000. जस्ट डिवाइड दॅट बाय द मार्केट प्राइस, 50 येतं. सो 50 शेअर्स असं येतं. सो याचा अर्थ काय की जेवढे पैसे तुम्ही त्याच्याकडनं घेतले त्याच्या अगेन्स्ट यू शुड हॅव गिव्हन हिम 50 शेअर्स ऍट द करंट मार्केट प्राइस. बट तुम्ही दिले किती, 100. सो 50 शेअर्स तुम्ही फुकट दिले, तर ते फुकट जे दिलेत दॅट इज डेफिनेटली डायल्युटिव्ह. पण हा, ज्या 50 शेअर्सच्या अगेन्स्ट तुम्ही पैसे घेतले दॅट इज नॉट डायल्युटिव्ह. आर यू गेटिंग इट? कॅल्क्युलेटर येत आहे तुमच्या? आर यू गेटिंग इट? Yes, sir. Yes, sir. ओके. सो बेसिकली एसॉप मध्ये एक बोनस कंपोनंट असतो विच विल डायल्यूट द ईपीएस. ओके. सो हे मी एका एम्प्लॉई साठी दाखवलं. आपण ओव्हरऑल करतो की फॉर एक्झाम्पल दे विल से की ओव्हरऑल कंपनीने एक 20,000 शेअर्स ऑफर केलेत सगळ्या एम्प्लॉईजला मिळून. स्टॉक ऑप्शन 20,000 आहे. सो 20,000 आणि किती पैसे घेतले डिवाइड बाय द फेअर प्राइस. तुम्हाला कळेल की किती शेअर्स त्या प्राइस मध्ये येतात आणि किती केलेत. तसं आता आपण बघितलं की 50 त्या प्राइस मध्ये येतात आणि ह्याने केलेत 100. सो एक्स्ट्रा 50 दिलेत. सो दॅट इज द डायल्युटिव्ह. मग ते आपल्याला तेवढे शेअर्स जे आहेत ना ते आपण ईपीएस काढताना वापरायला लागतील, जे फ्री दिलेत ते. सो डायल्युटेड ईपीएस काढताना आपल्याला ते शेअर्स पण ऍड करायला लागतात. सो लेट सी एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन. आता मी जे वाचतो तसं लक्षात ठेवा, सिक्वेन्स मध्ये, याच सिक्वेन्स मध्ये जा, दॅट विल हेल्प यू अ लॉट. काय काय चॅप्टर वेगवेगळ्या सिक्वेन्सने करायला लागतात. सो हा चॅप्टर तशातला आहे. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स. The employee share options with fixed or determinable terms and non-vested ordinary shares are treated as options in the calculation of diluted earnings per share, even though they may be contingent on vesting. त्याने म्हटलं तुम्ही ग्रँट केल्या वेस्ट व्हायची पण गरज नाही. म्हणजे 2 वर्ष मी मला म्हटलेलो ग्रँट डेट आणि वेस्टिंग डेट मध्ये मिनिमम 1 वर्ष पाहिजे. सो आपण कंपनीचं बघितलं की 2 वर्ष ठेवलंय वेस्टिंग पिरियड. 31 मार्च 20 ला त्याने ऑफर केलंय. मे बी 31 मार्च 22 नंतर त्याच्यात वेस्ट होणार इफ द एम्प्लॉई स्टील वर्किंग. तर मग जरी पण त्यांनी ग्रँट केलंय ना, ज्या दिवशी ग्रँट केलंय त्या दिवशी त्यांना डायल्युटेड ईपीएसचा इफेक्ट दाखवायला लागतो. मग ते वेस्ट झाले असतील नसतील फरक पडत नाही.
दे आर ट्रीटेड एज आउटस्टँडिंग ऑन द ग्रँट डेट. सो ग्रँट केल्या केल्या ते आउटस्टँडिंग होतात. कारण बेसिकली काय आहे, द युजर्स ऑफ द फायनान्शियल स्टेटमेंट शुड नो की आता ऑफर केलंय, सो याचा इफेक्ट काय असेल त्यांना कळलं पाहिजे. सो ग्रँट केल्या केल्या बॅलन्स शीट मध्ये इफेक्ट दाखवायला लागतो त्याचा. परफॉर्मन्स बेस्ड एम्प्लॉई शेअर ऑप्शन्स are treated as contingently issuable shares because their issue is contingent upon satisfying specified conditions in addition to passage of time. कधी कधी परफॉर्मन्स बेस्ड एम्प्लॉई शेअर ऑप्शन्स पण असतात की तुमचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्याप्रमाणे पण देतात, तर त्याला कंटिंजंटली इश्युएबल म्हणतात. नॉर्मल जे एसऑप असतात ते जस्ट पासिंग ऑफ टाइम वर असतात की 2 वर्षाने तुमच्यात बेस्ट होतील. पण हे कसे आहेत की जर तुम्ही हे असं काम केलं तर तुम्ही तेवढा प्रॉफिटेबिलिटी आणली कंपनीमध्ये, कंपनीने तुम्ही जर एवढं चांगलं काम केलं तर तुम्हाला आम्ही देऊ वगैरे, असं तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर आम्ही देऊ वगैरे. तर ते दॅट इज अ डिफरंट काइंड ऑफ हे. दॅट इज टोटली डिपेंडंट अपॉन त्याचा परफॉर्मन्स, नुसता टाइम नाही. वेअर इथे वी आर टॉकिंग अबाउट द टाइम, द एसऑप्स विच आर वेस्टिंग ऍज पर टाइम बाय पासिंग ऑफ टाइम. 2 वर्ष झाले they can exercise now. 1 वर्ष झालं they can exercise. We are talking about those options, not those options which are contingently issuable because they totally depends upon their performance. If they don't perform, they won't get shares. टाइम तर आहेच पण ऍट द सेम टाइम परफॉर्मन्स पण आहे. ओके, आता हा सम बघूया. असा सम इंटरमध्ये पण होता ऍक्च्युली. सो ज्यांनी इंटर आताच केलंय त्यांना आठवेल. इफेक्ट्स ऑफ शेअर ऑप्शन्स ऑन डायल्युटेड ईपीएस. Profit attributable to ordinary equity shareholders of the parent entity for the year 2001, 12 lakhs. Basic profit attributable to ordinary shareholders. म्हणजे this is net profit after tax minus preference dividend. So this is the profit or earnings available for equity shareholders. That is what we want for calculation of EPS, 12 lakhs. Weighted average number of ordinary shares outstanding. Normally number of shares च्या weighted average काढतात. कधी कधी during the year shares are issued ऍट डिफरंट टाइम, जसं की स्टार्ट ऑफ द इयर वेगळे शेअर्स होते, आफ्टर 6 मंथ नवीन शेअर इश्यू केले वगैरे, तर वेटेड ऍव्हरेज घ्यायला लागतं. 5 lakhs. कधी कधी बायबॅक झालं तर त्याचा पण इफेक्ट दाखवायला लागतो, तो वेटेड ऍव्हरेज घेतात. ते आपण बघूया कसं काढायचं. ऍव्हरेज मार्केट प्राइस ऑफ वन ऑर्डिनरी शेअर ड्युरिंग द इयर इज 20. सो हे त्यांचं मार्केट प्राइस आहे. फेअर व्हॅल्यू सध्या ही आहे 20. वेटेड ऍव्हरेज नंबर ऑफ शेअर्स अंडर ऑप्शन. एवढे शेअर्स ऑफर केलेत 1 लाख. सो आता आउटस्टँडिंग 5 लाख आहेत, पण यू आर ऑफरिंग अंडर एसऑप 1 लाख. 20 रुपीज मार्केट प्राइस चालली आहे, पण एक्सरसाइज प्राइस इज गिवन 15. कॅल्क्युलेट बेसिक अँड डायल्युटेड ईपीएस. पहिलं लक्षात द्या, कॅल्क्युलेटर घ्या, स्ट्रेट अवे कॅल्क्युलेटरचं काम आहे इकडे. पहिलं तर आपण बेसिक ईपीएस काढतो कधी पण. सो बेसिक ईपीएस हॅज टू बी कॅल्क्युलेटेड, मग डायल्युटेड ईपीएस. पण बेसिक ईपीएस ला बघूनच कळतं की डायल्युटेड ईपीएस आहे की नाही, डायल्यूट होतोय की नाही. आता बेसिक EPS is what? Earnings available for equity shareholders, that is 12 lakhs upon the number of shares outstanding, 5 lakhs. बघा किती होते, 12 lakh upon 5 lakhs. टू पॉइंट फोर का 0.24? 2.4. आता मगाशी जे केलं ते करूया. मी तुम्हाला सांगितलेलं ते. किती शेअर ऑफर केलेत? 1 लाख. डायल्युशन आपण काढतोय. पहिला बघूया की फ्री शेअर्स दिलेत का. 1 लाख घ्या, कॅल्क्युलेटर मध्ये 1 लाख घ्या. किती रुपये भरतायत ते? 15. जेव्हा कधी भरतील ते, आता आपण आताच काढतोय. ग्रँड केल्या केल्या आपण डायल्युटेड ईपीएस काढायला लागायचं. ओके, 1 लाख इंटू 15 करा, बिकॉज दॅट इज द अमाउंट दे आर पेइंग एम्प्लॉईज. 15 लाख डिवाइड बाय द करंट मार्केट प्राइस. किती येतं? ईशान येत आहे का? येस सर, 75,000. 75,000 म्हणजे जर तुम्ही फेअर मार्केट प्राइसशी कम्पेअर केलं तर किती रुपये त्याने भरलेत? 15 लाख ना, 15 लाख रुपये भरलेत. सो 15 लाख रुपयामध्ये ऍक्च्युली 75,000 शेअर्स त्याला मिळाले पाहिजे होते एम्प्लॉईजला.
म्हणजे वी शुड हॅव गिवन 75,000 shares for 15 lakhs at current market price, because 15 lakh divided by 20 is 75,000. But how much are we giving? 1 lakh shares. So 25,000 shares we are giving free. Is it? येत आहे सगळ्यांना? 75,000 आले सगळ्यांना? किती फ्री शेअर देतोय आपण? 25,000. Yes, sir. So that is the dilutive part. So काय करायचं? डायल्युटेड ईपीएस काढताना काय करायचं? 12 लाख घ्यायचं, दॅट विल नॉट चेंज, अपॉन 5 lakhs मध्ये 25,000 ऍड करायचं, द फ्री शेअर्स. सो किती येतं बघा? 12 lakh अपॉन 5 lakh 25. 12 lakh upon 5 lakh 25. Sir, 2.29. 2.29 येत आहे सगळ्यांचं? सो पूर्ण कॅल्क्युलेटर वर गेम आहे हा. येस, येत आहे का सगळ्यांचं? लेट्स चेक नाव. पहिलं बेसिक ईपीएस काढलंय त्याने. हे असं काय लिहायची गरज नाहीये, नॉर्मल लिहू शकता हे, आणि असं टेबल वगैरे बनवलंय, गरज नाहीये. की बेसिक ईपीएस इज फॉर्म्युला लिहायचा. बेसिक ईपीएस इज इक्वल टू अर्निंग्स अवेलेबल फॉर इक्विटी होल्डर्स अपॉन नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग, 12 lakh अपॉन 5 lakh, सो 2.4. आता त्याने ते कॅल्क्युलेशन केलं वेटेड ऍव्हरेजचं, ह्याचं आपलं डायल्युटेड ईपीएसचं. सो पहिलं तर 1 lakh घेतले. त्याने म्हटलंय की वेटेड ऍव्हरेज नंबर ऑफ शेअर्स दॅट वुड हॅव बीन इश्यूड ॲट ऍव्हरेज मार्केट प्राइस 75,000 काढलं. या प्राइसला ऍक्च्युअली त्याने किती इश्यू केलं बरं? 70,000. सो डिफरन्स त्याने ऍड केला 5 lakhs मध्ये 25,000. हे असं लिहायची गरज नाहीये, नॉर्मल लिहू शकता, टेबल मध्ये लिहायची गरज नाहीये. इट्स लुकिंग कॉम्प्लिकेटेड. सो 5 lakh 25, 12 lakh upon 5 lakh 2.29. दॅट इज इट. गॉट इट? हा क्लिअर आहे सम सगळ्यांना? Yes, sir. ओके, ग्रेट. पुढे जाऊया, म्हणजे वर जाऊया. At 31st December 2007, okay, at 31st December 2007-8, the issued capital of the entity consists of 40 lakh ordinary shares of 25 each. So they have a outstanding share capital, outstanding shares of 40 lakhs. 40 lakh shares त्यांच्याकडे आहेत 40 इश्यू केलेले, आणि त्याची फेस व्हॅल्यू आहे 25. फेस व्हॅल्यू 25. The entity has granted options that give holder the right to subscribe to ordinary shares between 2006 to 2009 at 70 per share. So ह्यांनी काही असे ऑप्शन्स दिलेत. त्याच्यामध्ये जे कोणी ऑप्शन होल्डर्स आहेत, दे कॅन सबस्क्राईब फॉर ऑर्डिनरी शेअर्स ऑफ द कंपनी बिटवीन दिस पिरियड. आता आपण 2007 आणि 8 त्यांनी सांगितलं, ऍट 31st December 7 and 8 2 वर्षाला सांगितलं की कॅपिटल एवढं आहे, आणि द एंटिटी हॅज ग्रँटेड अन ऑप्शन, की जे कोणी ऑप्शन होल्डर्स आहेत, ज्यांनी कोणी काय ऑप्शन्स घेतले कंपनीचे, त्यांना 70 रुपीजला दे कॅन बाय मोर शेअर्स. ऑप्शन्स आउटस्टँडिंग ऍट 31st December 2007-8 वेर 6,30,000. सो ऍज ऑन December 7 and 8 हे 2 वर्षाला सांगितलंय, तर 2 वर्षाचं केलं सांगितलंय 6,30,000. There were no grants, exercises or lapse of options during the year. So like employee stock option types त्याने ऑफर केलेत. 6,30,000 shares have been offered at 70. 25 is the market price नाही, 25 is the face value. Face value 10 रुपये पण होऊ शकते. So we don't compare that. There were no grants, exercises or lapses of options in the year. So during this year 7-8 काही grant वगैरे नाही झाले. They are still outstanding. The profit after tax attributable to ordinary equity shareholders for the years December 7-8 are 5 lakh and 6 lakhs. So 2 वर्षाचं आपल्याला करायचं. ऍक्च्युली वेस्टिंग कधी होणार आहे त्यांच्यामध्ये? 6 to 9 मध्ये. म्हणजे आता 7-8 चाललंय, वेस्टिंग 6 to 9 मध्ये होणार, म्हणजे 6 to 9 मध्ये कधी पण ते एक्सरसाइज करू शकतात. सो ऍक्च्युअली आता त्यांच्यात वेस्टेड आहेत,
आणि वी आर इन द इयर 7-8. ओके, सो या पिरियड मध्ये कधी पण ते एक्सरसाइज करू शकतात. खरं तर अजून 1 वर्ष बाकी आहे, पण अजूनपर्यंत कोणी केलं नाहीये. सो दे आर स्टील आउटस्टँडिंग. ऍव्हरेज मार्केट प्राइस ऑफ शेअर 31 डिसेंबर 7 ला इट वॉज 120 अँड 31 डिसेंबर 8 ला इट वॉज 160. कॅल्क्युलेट बेसिक अँड डायल्युटेड ईपीएस. बेसिकली इथे आपल्याला 1 वर्ष 2 वर्षाचं दिलं. सो 7चा आपल्याला आधी काढायला लागेल, मग 8चा काढायला लागेल. 7 ला प्रॉफिट होता, म्हणजे अर्निंग्स अवेलेबल फॉर इक्विटी शोल्डर्स वॉज 5 lakhs. 2008 मध्ये अर्निंग्स अवेलेबल वॉज 6 lakhs. जर 7चं कम्पेअर केलं तर 6,30,000 शेअर्स आर आउटस्टँडिंग. 6,30,000 ऑप्शन्स आउटस्टँडिंग, जसं एसॉपचं बघितलं आपण. दे आर ऑफर्ड ॲट 70, पण मार्केट प्राइस त्या दिवशी आज ऑन दॅट डेट इज 120. सो ह्याच्यात पण तुम्हाला डिस्काउंट ला इश्यू केलंय कळतंय. सेम वे फॉर 2008 70 आहे मार्केट प्राइस, आहे 80 काय म्हणते 160. सो त्याचं पण तुम्हाला डायल्युशन दाखवायला लागेल. आणि दोन्ही वर्षाच्या एंडला कुठचाही ऑप्शन ग्रँट किंवा वेस्ट काय म्हणतात ते ग्रँट किंवा एक्सरसाइज लॅब्स नाही झालाय. सो नायदर नोबडी हॅज ग्रँटेड, म्हणजे दिलं नाहीये मला अजून शेअर्स. कोणी एक्सरसाइज नाही केले अँड नायदर कोणी लॅब्स पण झाले, म्हणजे इट इज स्टील आउटस्टँडिंग. ऑल द ऑप्शन्स आर आउटस्टँडिंग. लॅब्स होणं म्हणजे काय की आता मिळणार नाही वगैरे असं काही नाहीये. कोणी एक्सरसाइज पण नाही केलंय, फक्त ऑप्शन्स अनाऊन्स केलेत आणि त्यांचा पिरियड आहे 6 to 9. त्याच्यामध्ये देखील एक्सरसाइज पण अजूनपर्यंत कोणी केलं नाही एक्सरसाइज. सो ऍज ऑन द बॅलन्स शीट डेट इज स्टील पेंडिंग. सो आता काय करायचं, पहिलं 7चं करू, मग 8चं करू. सो तुमच्याकडे माहितीच आहे तुम्हाला की पहिला बेसिक ईपीएस आपण काढतो. सो इथे 8चं पहिलं घेतलंय, मग 7चं घेतलंय. सो फर्स्ट एक द प्रॉफिट आफ्टर टॅक्स, त्याला प्रॉफिट आफ्टर टॅक्सेस म्हणू आपण. यू कॅन कॉल इट अर्निंग्स अवेलेबल फॉर इक्विटी शोल्डर्स. नंबर ऑफ शेअर्स ऍज ऑन दिस डेट इट 40 lakhs. डिवाइड करून बेसिक ईपीएस पैशामध्ये येतो. यू कॅन कॅल्क्युलेट अँड सी की वेदर इट इज 15 पैसे. राऊंड ऑफ केलं असणार त्याने. 6 lakhs अपॉन 40 lakhs 15 पैसे डेफिनेटली. आणि 5 lakhs अपॉन 40 lakhs बघा किती येते. 0.125 येतं. त्याने ते राऊंड ऑफ करून 13 पैसे केले. बघा येत आहे का. ओके, आता आपण डायल्युशन बघूया. हे तर बेसिक झालं. आता डायल्युशनच्या केसमध्ये पहिलं आपण मगासारखं करू की जर इश्यूड ॲट फुल मार्केट प्राइस असतं तर किती केले असते. जसं की 6,30,000 into 70 दे विल बी पेइंग, पण मार्केट प्राइस 120 आहे. करून बघा 2007 साठी. आपण मगाशी केलं तसं की 6,30,000 into 70 तेवढे पैसे आले, डिवाइड बाय द मार्केट प्राइस ऍज ऑन 2007 120. सो ऍक्च्युअली येतं 3,67,500. सो ऍक्च्युअली एवढे शेअर्स इश्यू केले पाहिजे होते, पण इश्यू केले 6,30,000. सो बेसिकली 2,62,500 इज कमिंग टू बी द बोनस शेअर्स विच डायल्युटिव्ह. तसंच ह्याचं पण बघा करून 2008च्या एंडला. 2008 ला डिवाइड बाय 160, कारण दॅट इज द मार्केट प्राइस ऍट दॅट इयर. बघा करून येतंय का. बोनस एलिमेंट तुम्हाला काढता येतोय का बघा. लास्ट सम सारखंच आहे, फक्त द प्रेझेंटेशन इज डिफरंट. इज इट कमिंग. पूर्ण कॅल्क्युलेटरवर या. $6,30,000 is the options number of shares that has been offered into 70, that is the amount that will be paid, that will be received by the company, divided by fair market price on 2007, that is 120. So basically येतं की 3,67,500 जे shares त्यांनी issue केले पाहिजे at that price. But how much they have issued? 6,30,000. So extra element किती आहे bonus? 2,62,500. That is subtract 6,30,000 मधून 3,67,000. Similarly for 2008 the fair price is 160. तर त्याप्रमाणे तुम्ही काढा.
सो कळतं की 2,75,625 shares should have been offered, but offering जास्त झालेलं आहे. So bonus will be 3,54,370. That has to be added to the 40 lakhs to get the diluted EPS. येत आहे का? आणि जर येत असेल तर कॅन कॅल्क्युलेट डायल्युटेड EPS ऑल्सो फॉर द रिस्पेक्टिव्ह इयर्स. प्लीज इकडे मला चॅट मध्ये लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आलंय. फिगर्स डायरेक्टली डायल्युटेड EPS काढून मला अमाऊंट लिहा. Yes. What is the diluted EPS of 8 and 9, 8 and 7? For 8, it will be 6 lakhs upon denominator मध्ये 40 lakhs तर येणार plus 3,54,375. So it will be 43,54,375. And for 7, it will be 5 lakhs upon 40 lakhs plus 2,62,500. The bonus component. That's it. येत आहे का? So is it 14 paise and 12 paise rounded off? Basically 6 lakhs upon 43 lakh 34 54 500. Okay. Okay. इथं दिला एक चार्ट दिलाय, ट्रीटमेंट ऑफ ऑप्शन्स वॉरंट्स अँड इक्विव्हॅलंट्स. ऑप्शन्स वॉरंट्स वगैरे बेसिकली त्याच्या अगेन्स्ट आपल्याला शेअर्स कंपनी ऑफर करते. इफ इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, सो एंड ऑफ द इट्स अ कॉन्ट्रॅक्ट ओनली. If it is a contract to issue certain number of ordinary shares at their average market price during the period. जर आता हेच ESOPs at market price इश्यू झाले असते तर मग
बोनसचा कंपोनंट नसता, बरोबर, तर वुडंट हॅव बीन एनी बोनस कंपोनंट, तर मग डायल्युशन नसतं झालं. शेअर्स आर अज्युम टू बी फेअरली प्राइस्ड. These shares are neither dilutive nor anti-dilutive. Ignore in the calculation of diluted earnings per share. मग डीपीएस मध्ये घ्यायची गरज नाही, कारण दे आर इश्यूड ॲट फेअर प्राइस. तसं आता तुम्ही बघितलं की 70 ला ऑफर झालेला, फेअर प्राइस वॉज 120. पण जर 120 चा शेअर 120 लाच ऑफर झाला असता तर मग डायल्युटिव्ह नसतं. सो इट विल बी जेवढे पैसे दिले तेवढ्याला शेअर चालू आहे, त्याची प्राइस तीच आहे, सो डायल्युशन नसतं झालं, मग डीपीएस नसता काढता आला. Whereas जसं आता तुम्ही केलं, if it is a contract to issue remaining ordinary shares for no consideration, they generate no proceeds and have no effect on profit and loss, such shares are dilutive. Add to the number of ordinary shares outstanding in the calculation of diluted EPS. So आता आपण जे केलं की आपण बघितलं की 70 रुपीज ते भरतायत पर शेअर. फेअर मार्केट प्राइसशी कम्पेअर केलं तर कळतं की यांनी 3.5 लाखच शेअर्स यांना दिले पाहिजे होते, पण ऑफर केले 6,30,000. सो त्याचे 2 लाख समथिंग शेअर्स त्यांना जास्त दिलेत. सो दॅट इज फॉर नो कन्सिडरेशन. सो ते डायल्युटिव्ह दाखवा, जसं तुम्ही दाखवलं आता. पण ज्याच्या अगेन्स्ट जे फेअरली प्राइस्ड आहेत, म्हणजे जे आपण आता कॅल्क्युलेट केले की 3,50,000 शेअर्स तर बरोबर आहेत, किंवा जे काय तुमचं आलेलं या सम मध्ये आता तुम्ही बघितलं की या केसमध्ये एवढे शेअर्स वेर ऑफर्ड ॲट फेअर प्राइस, पण एवढे शेअर्स वेर ऑफर्ड फ्री. तर म्हणजे फ्री वाले पार्ट आहे दॅट यू ऍड इन द डायल्युटिव्ह दिस थिंग EPS. तर इथे पण तसंच आहे की 2,75,000 शेअर्स वगैरे हे ऍट फेअर प्राइस होते, पण हे फ्री मध्ये इश्यू झालेत. सो जे फ्री मध्ये ते डायल्युशन मध्ये घ्यायचे, जे ऍट फेअर प्राइस इश्यू झालेत तर नाही. जर सगळेच फेअर प्राइस इश्यू झाले तर डायल्युशन नाहीच आहे. दॅट इज व्हॉट दे आर सेइंग. ओके. ऍट 30th June 2001, एक लक्षात घ्या, इथे ना इयर एंडिंग इज 30th June. ओके, सो इयर एंडिंग इथे 30th June त्याने पकडलंय पूर्ण सम मध्ये. सो ऍट 30th June 2001, the issued capital of an entity consisted of 15 lakh ordinary shares of 1 each. So as on today, बेसिक EPS साठी तुम्ही 15 लाख तर घ्यालच, ठीक आहे, 1 रुपयाचा शेअर आहे फेस व्हॅल्यू. ऑन 1st October 2001, म्हणजे जून 2001 नंतर ऑक्टोबर जो येतो त्याच्यामध्ये, द एंटिटी इश्यूड ₹12,50,000 of 8% convertible loan stock for cash at par, kind of debentures. So the entity issued ₹12,50,000 of 8% convertible loan stock for cash at par. Each ₹100 nominal value of the loan stock may be converted at any time during the years ended 2006 to 9 into number of ordinary shares set out below. ह्याच्यातून मला काय कळतं की अज्युम डिबेंचर्स, लोन स्टॉक मध्ये डिबेंचर्स घ्या. सो 12,50,000 रुपीज त्याने लोन स्टॉक इश्यू केलाय, त्याच्यावर 8% इंटरेस्ट दे आर गिव्हिंग. इट्स अ कन्व्हर्टेबल लोन स्टॉक, म्हणजे त्याच्या अगेन्स्ट त्यांनी ते शेअर्स देणार ऑब्व्हियसली. नॉमिनल व्हॅल्यू ऑफ वन लोन स्टॉक म्हणजे लाईक नॉमिनल व्हॅल्यू ऑफ वन डिबेंचर इज ₹100. सो म्हणजे किती डिबेंचर इश्यू केले असतील? 12,50,000 डिवायडेड बाय 100 करायचं. सो 12,500 डिबेंचर्स किंवा लोन स्टॉक इश्यू केले. 12,500 नंबर आपल्याला पाहिजे, 12,500 ऑफ 100 इच. आता ते म्हणतात की प्रत्येक 100 रुपीजच्या अगेन्स्ट, म्हणजे प्रत्येक डिबेंचरच्या अगेन्स्ट
each rupees 100 nominal value of the loan stock may be converted at any time during the year ended 2006 to 9. So या period मध्ये they can convert into number of ordinary shares set out below. जर 2006 estimate केलं तर 135 shares मध्ये कन्वर्ट होतील. सो बेसिकली 100 च एक डिबेंचर जे आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांना 135 शेअर्स दिले जातील. म्हणजे इट इज लाईक तुमच्याकडे एक डिबेंचर आहे 100 रुपयाचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 135 शेअर्स मिळतात ऑफ वन इच. म्हणजे तुम्हाला 100 रुपयाच्या अगेन्स्ट 135 रुपीज मिळेल काइंड ऑफ. जर 2007 ला बघितलं तर 130 मिळतील. 8 चा एस्टिमेट आहे की 125 द्यायला लागतील आणि 9 चा एस्टिमेट आहे की 120 द्यायला लागेल. पण आपल्याला कन्सर्न लेटेस्ट एस्टिमेट्स आहे दॅट इज 135. हे पुढच्या एस्टिमेटचा संबंध नाहीये बिकॉज वी आर जस्ट इन 2001. ओके, सो वी आर कन्सर्न ओनली विथ द फर्स्ट एस्टिमेट 135. सो बेसिकली एका डिबेंचरच्या अगेन्स्ट 135 शेअर्स विल बी गिवन, कन्वर्ट होणार ते. इफ द लोन स्टॉक्स आर नॉट कन्वर्टेड बाय 2009 दे वुड बी रिडीम्ड ॲट पार. जर कन्वर्ट नाही झाले तर मग त्यांना 100 रुपये देणार प्रत्येक शेअर डिबेंचर मागे, म्हणजे पार ऍट पार जसं रिडेम्पशन होत असं. मग शेअर्स नाही मिळणार. सो मे बी डिबेंचरला त्याने ऑप्शन दिले की तुम्हाला कन्वर्ट करायचे कन्वर्ट करा, नाहीतर तुम्ही कन्वर्ट नाही केले तर आम्ही रिडीम करू आफ्टर 2009. This illustration assumes that the return equity conversion option is accounted for as a derivative liability and marked to market through profit and loss. बेसिकली यांनी ते कन्व्हर्टेबल ऑप्शन जे अनाउन्स केले दे आर रेकॉर्डिंग इट ऍज अ डेरिव्हेटिव्ह ऑल्सो. म्हणजे एकतर ते ऑप्शन त्याने अनाउन्स केलंय की असं असं कन्वर्ट होईल, सो दे आर रेकॉर्डिंग इट ऍज अ डेरिव्हेटिव्ह. की फॉर एक्झाम्पल जसं या केसमध्ये त्याने म्हटलंय की 100 रुपयाच्या अगेन्स्ट आम्ही 135 शेअर्स देऊ, मग नंतर ते चेंज होत आहे 100 रुपयाच्या अगेन्स्ट 130 शेअर्स देऊ. सो बेसिकली द मार्केट प्राइस इज चेंजिंग. त्याच्यामध्ये शेअर्स कमी कमी होत जात आहेत. जसे शेअर्सची प्राइस वाढत चालली आहे तसे ते शेअर्स दर वर्षाला कमी कमी होत जात आहेत. त्याच्यामध्ये एक काइंड ऑफ प्राइस एलिमेंट पण इन्व्हॉल्ड आहे शेअर्सची. सो दे आर रेकॉर्डिंग लाईक अ डेरिव्हेटिव्ह की प्राइस जशी कमी होते तसं ते प्रॉफिट लॉस बघतायत. So they are recording profit loss in the P&L on that whatever every year they are recording what is the profit loss on the derivative part of the contract. And then I म्हटलंय the change in the options fair value reported in 2002, 8 and 3 amounted to losses of 2,500 and 2,650. तुम्हाला इथे पण दिसत असेल की 100 रुपयाच्या अगेन्स्ट एक तर त्यांना 135 शेअर्स मिळत आहेत, सो तिकडे पण जास्तच मिळत आहेत. ओके, ऍट द सेम टाइम त्याची मार्केट प्राइस जर मल्टिप्लाय केलं तर डेफिनेटली दे आर गेटिंग मोर मनी. 135 इंटू 1 केलं तरी पण त्यांना 35 रुपये जास्तच मिळत आहेत. द मार्केट प्राइस मे बी 2 रुपये 3 रुपये काय पण असेल किंवा 5 रुपये असेल तर डेफिनेटली दे आर गेटिंग मोर फॉर एव्हरी डिबेंचर. सो दॅट इज लाईक अ लॉस फॉर द कंपनी. That is like a loss. They are giving more than what they actually got. So they are recording that loss, comparing with the market price. So for example, 135 market price suppose त्याची 5 रुपये. So 135 into 5 जर केलं तर 675 येतं. आणि डिबेंचर किती आहे 100 रुपयाचा. तो पर डिबेंचर 575 चा लॉस आहे. सो असा काही लॉस ते रेकॉर्ड करत आहेत ऍट एव्हरी इयर. तो त्याने म्हटलंय चेंज इन द ऑप्शन्स फेअर व्हॅल्यू रिपोर्टेड इन 2-3. आपण 1 मध्ये आहोत. सो 2-3 अमाउंटेड टू लॉसेस ऑफ 2,500 and 2,650. सो त्याने तो लॉस रेकॉर्ड केलाय की आम्ही जर कन्वर्ट केलं आज तेवढा लॉस होईल, आम्ही एवढं जास्त त्यांना देतोय. इट इज अज्युम दॅट देर आर नो टॅक्स कॉन्सिक्वेन्स अरायझिंग फ्रॉम द टॅक्स ह्याच्यामध्ये नाहीये, तेवढ्या ह्याच्याने काही टॅक्स काही होत नाहीये. The profit before interest, fair value movements and taxation for the year ended 30th June 2002 and 2003 amounted to 8,25,000 and 8,95,000 respectively. त्याने जून 2002 आणि जून 2003 तुम्हाला बोललो की वर्ष कधी संपतंय 2000 म्हणजे जूनला संपतंय 30th जून. तर त्याने मगासारखंच 2 वर्षाला दिलंय 2 आणि 3 चं दिलंय 8,25,000 and 8,95,000. बट दॅट इज बिफोर इंटरेस्ट.
बिफोर द फेअर व्हॅल्यू मुवमेंट्स म्हणजे हे हा लॉसेस न घेता आणि टॅक्सेशन. द टॅक्स रेट फॉर बोथ द पिरियड इज 33%. कॅल्क्युलेट बेसिक अँड डायल्युटेड EPS. सो आता फर्स्ट ऑफ ऑल एक बघायला लागेल आपल्याला की बेसिक EPS काय आहे. बेसिक EPS काढताना क्लिअरली वी विल डिवाइड बाय 15 lakhs, हे तर शुअर आहे. आणि वर आपण घेऊ 8,25,000 घेऊ. इंटरेस्ट पण मायनस करायला लागेल आपल्याला आणि हे लॉसेस पण घ्यायला लागतील आपल्याला. बेसिक EPS आपण काढू शकतो. सो पहिला आपण बेसिक EPS काढूया 2 वर्षाचा, मग आपण पुढचं बघू शकतो. ह्याच्यामध्ये एक अजून एक लक्षात घ्या की आपण 38 जूनला आहोत, 38 जून 2001, आणि पहिलं वर्ष संपतंय 38 जून 2002 ला. पण जो लोन स्टॉक आहे, जे डिबेंचर्स आहेत, दे आर इश्यूड ऑन 1 ऑक्टोबर. सो ऍक्च्युअली इफ यू सी जून 2001 टू जून 2002 या पिरियड मध्ये लोन फक्त जे डिबेंचर्स इश्यू केलेत दॅट इज ओनली फॉर हाऊ मेनी मंथ्स, ऑक्टोबर टू जून, म्हणजे 9 मंथ साठीच आहे, पूर्ण वर्ष नाहीये. सो इंटरेस्ट पण तेवढाच पे करायला लागेल 9 मंथचा. जूनला इश्यू झालं असतं, जून टू जून असतं तर मग पूर्ण 12 महिन्याचा इंटरेस्ट पे केला असता. पण इथे इश्यू कधी झालेत, ऑक्टोबर 1, 2001. सो ऑक्टोबर 1, 2001 टू जून 30, 2002 पर्यंत तुम्ही मोजलं तर इट विल कम टू 9 मंथ्स. ऑक्टोबर टू मार्च इज 6 मंथ्स प्लस April, May, June, 9 months. So interest will be paid in the first year, that is year ending 30th June 2002 for only 9 months. But next year it will be for full year. कारण इश्यू तर आधीच केलंय. त्याच्यामुळे इथे 2003-2 हे जूनचं आहे, 30th जून. प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट, फेअर व्हॅल्यू मुवमेंट्स अँड टॅक्स. फेअर व्हॅल्यू म्हणजे तो लॉसेस जे दाखवले डेरिव्हेटिव्ह म्हणून, दे आर द लॉसेस दे आर रेकग्नायझिंग ऍज कम्पेअर्ड टू द फेअर व्हॅल्यू ऑफ द ऑप्शन्स. 8,95,000, 8,25,000. इंटरेस्ट पहिल्या वर्षी, सॉरी पहिलं वर्ष इथे आहे 2002चं, हे 2003 आहे. सो 2003 मध्ये फुल इंटरेस्ट घेऊ आपण. फुल इंटरेस्ट कसा काढताय, 12,50,000 इंटू 8% करून बघा, 1 लाख येतं. वेरएज 2002 एंडिंग साठी 9 मंथचा घ्यायला लागेल. सो 1 लाख इंटू 9/12 होईल 75,000. करून बघा येतंय का. त्याच्यानंतर फेअर व्हॅल्यूचा लॉस घेतोय आपण. चेंज इन फेअर व्हॅल्यू ऑफ द एम्बेडेड ऑप्शन, डेरिव्हेटिव्हचा लॉस. द शो द लॉस. ह्याच्याने आपल्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स येतं, हे सगळं मायनस करून. त्याच्यावर 33% घ्या. ओके, पण टॅक्स ह्याच्यावर लावतोय आपण. त्याने म्हटलंय टॅक्स ऑन A - B, कारण त्याने ह्याच्यावर क्लिअरली म्हटलंय की ह्याच्यावर काय टॅक्स कॉन्सिक्वेन्स नाहीये. सो ह्याच्यावर टॅक्स घेऊ नका, जस्ट टेक टॅक्स ऑन दिस. 8,95,000 मायनस 1 लाख, सो 7,95,000 वर 33% घ्या. दॅट कम्स टू 2,62,350. कडे म्हटलंय की ते डेरिव्हेटिव्ह वर काय टॅक्सचं हे नाहीये, टॅक्स सेव्हिंग वगैरे काय होणार नाही त्याच्यावर. They are just showing it. So basically 8,95,000 minus 1 lakh. Even if profit before tax is 8,92,350, but we are just taking 8,95,000. That is before the embedded derivative option loss. That's 33%. That comes 2,62,000 minus करून आन्सर येईल 5,30,000. तसंच 2002 चा पण बघा, 2,47,500 मायनस होते टॅक्सचं. सो 8,25,000 मायनस 75, सो 7,50,000. त्याच्यावर 33% जाईल, मायनस करून 5 lakhs येईल बघा. मायनस करताना हे करायचं ह्याच्यावर 7,47,000 मायनस करायचं, किंवा हे पण ह्याच्यावर मायनस करायचं. फक्त टॅक्स काढताना A - B घ्यायचं, आणि याच्यावर टॅक्सचा इफेक्ट नाहीये त्याने म्हटलंय. बघा येतंय का. आणि जर येत असेल तर मग बेसिक EPS पण तुम्हाला काढायला हरकत नाही. डिवाइड बाय 15 lakhs करून तुम्हाला खाली पैशांमध्ये येईल. बघा येतंय का. Yes, sir. ओके, सगळ्यांचं येत आहे बेसिक.
जमतंय का? ओके, आता आपल्याला डायल्युटेड ईपीएस काढायचंय, पण त्याच्या आधी बघायला लागेल की डायल्युटिव्ह आहे का. जसं मगाशी आपण कसं बोनस पार्ट काढलेला की बोनस होतं म्हणून तो डायल्युटिव्ह होता. आता इथे कसा डायल्युटिव्ह काढायचं तर बघूया आता कसं काढतात. इकडचं डायल्युशन आहे की नाही हे काढायचं एक वेगळं मेथड आहे की 100 रुपयाच्या अगेन्स्ट 1,35,000 शेअर्स देणार आहेत ऑफ वन इच, म्हणजे बेसिकली 100 रुपयाच्या अगेन्स्ट 1,35,000 काइंड ऑफ रुपीज ची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे इन्व्हेस्टर्सला. आता बघा 100 रुपीज, ओके 100 रुपीजचा एक डिबेंचर घ्या, त्याच्यावर 8% इंटरेस्ट, दॅट कम्स टू 8. म्हणजे एका डिबेंचरचा आपण काढतोय 100 into 8%, दॅट इज 8 रुपीज into 67% नेट ऑफ टॅक्स. 33% इज द टॅक्स, नेट ऑफ टॅक्स, आणि टॅक्स सेव्हिंग पण असतं. सो कधी पण आपण नेट ऑफ टॅक्स घेतो इंटरेस्ट. सो इंटरेस्ट मधून 67% म्हणजे लेस 33%. सो जे काय येतं ते, जी काय फिगर येईल ती, ओके, प्लस हा लॉस जो आहे हा पर डिबेंचर आपण घेतला. सो दिस इज ऑल्सो इंटरेस्ट पर डिबेंचर, दिस इज लॉस पर डिबेंचर. सो ही जी कॉस्ट आहे कन्व्हर्जन केल्यानंतर वाचेल, दॅट इज 5.36 प्लस 0.21 ऍड करून 5.51 येते. ही कॉस्ट कन्व्हर्जन झालं तर वाचेल, कारण इंटरेस्ट पे करायला लागणार नाही, नायदर हा लॉस होईल कन्व्हर्जन झाल्यावर. बरोबर. हे आपण पहिल्या वर्षाचं घेतलंय 2007 मध्ये, सॉरी 2008चं घेतलंय वाटतं, 2003चं घेतलंय, सॉरी 2003. सो 3चं घेतलंय की नॉर्मली एका डिबेंचरवर इंटरेस्ट किती देतो आपण, दॅट कम्स टू 5.36 नेट ऑफ इंटरेस्ट, नेट ऑफ टॅक्स. परत हा लॉस जो आहे त्या वर्षाचा तो 2003चा हा होणार नाही, म्हणजे अज्युमिंग की हाच लॉस कंटिन्यू होतो, हा होणार नाही. सो एवढे पैसे आपले वाचतात आफ्टर कन्व्हर्जन. त्याने म्हटलंय सेव्हिंग्स इन आफ्टर टॅक्स अर्निंग्स रिझल्टिंग फ्रॉम कन्व्हर्जन ऑफ ₹100 नॉमिनल स्टॉक ऑफ लोन अमाउंट टू. सो एवढा सेव्हिंग होणार कन्व्हर्जन मध्ये. बोललेलो मी, कन्व्हर्जन जेव्हा होतं तेव्हा इंटरेस्ट वाचतो पण टॅक्स सेव्हिंग पण जातं, त्यामुळे आपण नेट ऑफ इंटरेस्ट ऍड बॅक करतो. इथे त्याने डेरिव्हेटिव्ह लॉस पण म्हटलंय, सो तो पण वाचणार, तोही होणार नाही. बरोबर. बट सर अगेन्स्ट एव्हरी ₹100 दे आर ऑफरिंग 135 शेअर्स. बरोबर. अगेन्स्ट 100 दे आर ऑफरिंग 135 शेअर्स. सो अशा काय करायचं, इन्क्रिमेंटल ईपीएस काढून बघायचं की इन्क्रिमेंटल ईपीएस किती आहे, की एवढं सेव्हिंग होत आहे पण एवढे शेअर्स आपण देतोय. दॅट कम्स टू 4 पैसे. किती येत आहे, 4 पैसे, फक्त 4 पैसे. वेर एज 2003 तुम्ही बघितलं असतं की बेसिक ईपीएस किती आहे, 35 पैसे. सो इन्क्रिमेंटल ईपीएस जर 4 पैसे येतोय, विच इज लेस दॅन द बेसिक ईपीएस, that means there is dilutive, there is some dilution happening. As this incremental EPS is less than the basic EPS at the continuing level, continuing म्हणजे ही जी लेवल चालली आहे 2003 ची, it will have the effect of reducing the basic EPS of 35 पैसे, hence the convertibles are dilutive. आपण काय केलं, आपण सेव्हिंग बघितलं की कन्वर्ट सपोज झाले, सगळं पण करू शकतो आपण, म्हणजे वी कॅन टेक द होल अमाउंट ऑल्सो. तर मग आपल्याला काय करायला लागेल, बेसिकली 5.57 into 12,500 करायला लागेल, जेवढे डिबेंचर्स कन्वर्ट होत आहेत ते, आणि 135 into 12,500 करायला लागेल. सो बेसिकली न्यूमरेटरला डिवाइड करा 12,500 ने, डिवाइड आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करा. सो ह्याला मल्टिप्लाय करा, ह्याला मल्टिप्लाय करा, इफेक्ट तोच येणार. पण आपण इकडे पर हे काढलंय, एकाच काढलंय. तुम्हाला मल्टिप्लाय करून सगळ्याचं पण काढू शकता तुम्ही. ओके. सो हे काय काढलं आपण की कन्वर्ट झाल्यामुळे सेव्हिंग किती होत आहे, 5.57 into 12,500, जेवढे काय डिबेंचर असेल तेवढं सेव्हिंग होईल. जस्ट अज्युम की एका डिबेंचरचं एवढं सेव्हिंग होत आहे.
आणि एका डिबेंचरच्या अगेन्स्ट वी आर गिव्हिंग 135 शेअर्स. सो द एक्स्ट्रा शेअर्स दॅट आर गेटिंग ऑफर्ड against the saving is that much. So incremental EPS is coming to 4 paise, which is definitely less than the basic EPS. So definitely there is dilution happening. So आता काय करायचं? आता वी हॅव टू ऍडजस्ट द अर्निंग्स. डायल्युटेड आहे, म्हणजे डायल्युशन होणार आहे. सो जे काही ऑप्शन्स आहेत ते पूर्णपणे डायल्युटिव्ह आहेत. सो आधीचा प्रॉफिट घेतला 5,30,000 आणि 5,00,000 जो वरून आलाय, हा बघा, हा मग असताच 5,30,000 5,00,000. आता डायल्युटेड EPS काढतोय. सो अज्युम की वी कन्वर्टेड. सो बेसिकली 1,00,000 चा जो इंटरेस्ट आहे आणि 75,000 बेसिकली तो 1,00,000 आणि 75,000 इंटरेस्ट होता, प्लस त्याच्यामध्ये ते हे पण ऍडबॅक करा, काय ते आपलं लॉस जो होता तो डेरिव्हेटिव्हचा. सो ऍड इंटरेस्ट अँड अदर चार्जेस ऑन अर्निंग सेव्ड ऍज अ रिझल्ट ऑफ कन्वर्जन. सो अज्युम करा कन्वर्ट झाला, जो हे पैसे वाचले, ऍड इन द प्रॉफिट. टॅक्स रिलीफ लेस द टॅक्स. सो 5,30,000 आणि 1,00,000 ही जी अमाऊंट आहे याच्यावर 33% घ्यायला लागेल. पण हा टॅक्स रिलीफ ह्याच्यावर घेतोय आपण आता. ह्याच्यावर ऑलरेडी टॅक्स काढलेला आहे, सॉरी, ह्याच्यावर टॅक्स काढलेला आहे 5,30,000. सो 1,00,000 ऍडबॅक करतो, पण बिकॉज ऑफ दॅट आपला टॅक्स सेव्हिंग आपलं गेलं. इंटरेस्ट आपण ऍडबॅक केला तर इंटरेस्टला वी वोंट बी पेइंग. सो आपला टॅक्स सेव्हिंग गेलं, सो लेस करा. सो 1,00,000 33% इज 33,000. 75,000 33% इज 24,750. मागा सारखंच की इफ यू आर ऍडिंग द इंटरेस्ट but your tax saving is going, so the less करायचं. So basically you're adding back the net interest. So the adjusted earnings will now be 5,99,650, 5,50,000 to 750. आता काय करायचं? आता पूर्णपणे कन्वर्ट करा असं दाखवा. So 135 shares are offered for one debenture. So total debentures किती होते? 12,500 into 135 करायचे. So that is coming to 16,87,500 shares more will be offered. करून बघा, 135 into 12,500 करून बघा. आधीचे जे 12,500 होते इंटू 135 करा. 16,85,000 प्लस आधीचे 15,00,000. सो आधीचे 15,00,000 त्याच्यामध्ये हे ऍड केले 16,87,000. पण इन 2002 टेक ओनली 9 months, कारण 9 months ते ऑप्शन्स होते. 9 months साठीच तो लोन होता. सो ते पण आपल्याला तसं घ्यायला लागेल. आपण इंटरेस्ट पण तेवढाच घेतलाय 9 monthsचा. सो ऍडजस्टेड कॅपिटल विल कम टू दिस. डिवाइड करा अर्निंग्स ने. अर्निंग्स हे आहेत मग असे ऍडजस्टेड. डायल्युटेड EPS विल बी 19 पैसे 20 पैसे. एकदा जस्ट गो थ्रू करा, मला सांगा समजतंय का. पहिला तर हा पार्ट समजतोय का सांगा, की आपण हे ऍडजस्ट कसं केलं. सो हा पार्ट किती समजतोय सांगा मला, हा पार्ट.
येस, आर यू गेटिंग दिस पार्ट? बेसिकली हा पार्ट मध्ये आपण बघितलं की डायल्युटिव्ह आहे की नाही. मग आपल्याला कळलं की डायल्युटिव्ह आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं की डायल्युटेड ईपीएस काढण्यासाठी आपण प्रॉफिट ऍडजस्ट केला की ऍज इफ की कन्व्हर्जन झालं, की ऍज इफ की पूर्णपणे कन्वर्ट झालंय, कारण ह्याच्यामध्ये काय पूर्णपणेच कन्वर्ट होणार झालं तर. सो 5,30,000 आणि 5,00,000 तर वरचा प्रॉफिट होताच, आपण काढला होता, बेसिक ईपीएस लाच काढलेला. सो ह्याच्यामध्ये वी हॅव टू ऍड बॅक द इंटरेस्ट, पण इंटरेस्ट ऍड बॅक करताना नेट ऑफ टॅक्स घ्यायचा. सो ह्याच्यावर 33,000चा टॅक्स लेस करायचा, कारण ते सेव्हिंग आपलं जातं. सेम फॉर 75,000चा इंटरेस्ट ऍड बॅक होईल, त्याच्यावरून पण टॅक्स मायनस करायला लागेल, नेट ऑफ टॅक्स ऍड बॅक. प्लस वी आर ऍडिंग बॅक द लॉस ऑन डेरिव्हेटिव्ह, बिकॉज तो आता होणार नाही. आफ्टर कन्वर्जन दिस वोंट हॅपन. So that comes to 5,99,650 and 5,52,750. That is the new profits that are adjusted as if the conversion happened today only. आता जेव्हा कन्व्हर्जन होईल, प्रत्येक डिबेंचरच्या अगेन्स्ट 135 शेअर्स मिळणार आहेत. तो डिबेंचर्स किती आहेत? 12,500. सो 12,500 इंटू 135, दॅट कम्स टू 16,87,500. सो आधीचे 15 लाख शेअर्स होते, त्याच्यामध्ये हे ऍड करा, 16,87,500, 31,87,500. फक्त 2002 मध्ये 9 महिन्याचेच घ्या, बिकॉज द लोन वॉज ओनली फॉर 9 मंथ्स. इंटरेस्ट पण आपण 9 मंथ्सच घेतलाय. सो 9 मंथ्सचे घ्या, डिवाइड बाय द ऍडजस्टेड अर्निंग्स, ईपीएस. बघा समजतंय का? विच लाईन? 4 पैसे, ही इन्क्रिमेंटल ईपीएस वाली, दिस लाईन. Yes, yes, yes. ओके. बेसिकली आपण इन्क्रिमेंटल ईपीएस काढला. बेसिकली आपण बघितलं, म्हणजे हे ऍक्च्युली कसं आहे ना, दिस इज बेसिकली पर डिबेंचर आपण काढलंय. ओके. त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय, कारण त्याने पर डिबेंचर दिलंय. पण जर तू डायरेक्टली मल्टिप्लाय केलंस बाय 12,500 डिबेंचर जेवढे आहेत, सो 5.57 इंटू 12,500 जर केलं, सो तेवढं सेव्हिंग होणार आहे. बेसिकली हे येते, इट इज दिस इज द सेव्हिंग, हेच येते. हे बघ, बेसिकली इट इज द इंटरेस्ट, दॅट इज 1 लाखचा इंटरेस्ट होतोय, वाचतोय. ओके. मायनस द टॅक्स, हेच येते. 8% इज द इंटरेस्ट. ओके. मायनस द टॅक्स. सो असं जर करायचं नसेल तर वी कॅन डायरेक्टली डू ऑल्सो, म्हणजे वी कॅन डायरेक्टली डू की 12,50,000 घ्या, कॅल्क्युलेटर मध्ये 12,50,000 घ्या, जस्ट टेक 12,50,000. ओके. इंटू 8% करा, 1 लाख येईल. ओके. दॅट इज नथिंग बट दिस. हे बघा, हे 1 लाख आहे. ओके. 12,50,000चा 8% इज 1 लाख. ओके. त्याच्यावर 33% टॅक्स. बेसिकली कसं आहे, आपण काय करतोय की कन्वर्ट जर झालं
बेसिकली कन्वर्ट जर झालं आज तर ऑब्व्हियसली इंटरेस्ट वाचणार आपल्याला इंटरेस्ट द्यायची गरज नाहीये, पण इंटरेस्ट वाचतोय पण ऍट द सेम टाइम टॅक्स सेव्हिंग जात आहे, कारण इंटरेस्ट जेव्हा आपण पे करतो आपल्याला टॅक्स त्याच्यावर बेनिफिट मिळतं, म्हणजे वी कॅन टेक डिडक्शन ऑफ दॅट. सो लेस 33,000 करा, जे हे बघा इकडे 33,000. सो 1 लाख लेस 33,000. ठीक आहे, प्लस हा जो लॉस आहे डेरिव्हेटिव्हचा तो पण ऍड बॅक करा, प्लस 2650. सो टोटल प्रॉफिट जे ऍड होणार, प्रॉफिट मध्ये ऍड होणार दॅट इज 69,650. 69,650. यू कॅन सी हिअर की आधीचा प्रॉफिट होता बेसिक साठी 5,30,000 आणि आता ऍडजस्टेड इज 5,99,650. दॅट इज 69,650 ऍड झाले. बिकॉज ऑफ द कन्व्हर्जन तुम्ही इंटरेस्ट पे नाही करणार आता, ऍट द सेम टाइम तुमचा लॉस येत होणार नाही डेरिव्हेटिव्हवर, कारण कन्वर्ट झाले. सो 69,650 बी ऍडेड. ओके, आता डिवाइड बाय हे एवढं तुमचं सेव्हिंग होणार आहे. आता त्याच्या आगे तुम्ही शेअर किती देणार आहे, 12,500 इंटू 135 करा. सो 69,650 लक्षात ठेवा. आता 12,500 इंटू 135, प्रत्येक डिबेंचरच्या अगेन्स्ट तुम्हाला 135 शेअर्स द्यायचे. दॅट कम्स टू 16,87,500. 16,87,500 तेव्हा खाली पण दिले 16,87,500. ओके, आता जस्ट चेक द इन्क्रिमेंटल ईपीएस की हे तुमचं सेव्हिंग होत आहे त्याच्या तुम्ही एवढे शेअर्स देत आहे. सो 69,500 69,650 ना, 69,650 डिवायडेड बाय 16,87,500 करा, 4 पैसे येईल बघा. हेच त्याने काढलंय, फक्त त्याने एका डिबेंचरचं दिलंय म्हणून ते कन्फ्युजिंग वाटतं. सो त्याने काय काढलं की या कन्व्हर्जनमुळे एक तर एवढा सेव्हिंग होत आहे आणि एवढे शेअर जात आहेत. सो ऍक्च्युली इन्क्रिमेंटल पार्टवर ईपीएस इज कमिंग टू 4 पैसे. So definitely that is less than what is the basic EPS. That is the indicator कि this is a dilutive option. Are you getting it? तर तुम्ही ते तसंही करू शकता, म्हणजे तुम्हाला पर डिबेंचर करायचं नसेल तर तुम्ही ऍक्च्युली पर डिबेंचर करायची गरज नाही. दॅट इज मच कन्फ्युजिंग, आय कॅन अंडरस्टँड, पण याने दिलंय म्हणून आय ट्राय टू एक्सप्लेन दॅट. ओके, पण असं आहे ते, समजलं ना. सो बेसिकली इट इज दिस ओनली, हे तेच आहे, फक्त इन्क्रिमेंटल पकडलंय. म्हणजे कन्व्हर्जनमुळे सेव्हिंग काय झाली, प्लस किती शेअर इश्यू केले. सो इट इज जस्ट की 5.57 इंटू 12,500 आणि खाली पण 135 इंटू 12,500. तेवढं जर केलं तर ऑप्शन एकदम इझी होतं, मध्ये इझी होतं. देन यू कॅल्क्युलेट द इन्क्रिमेंटल ईपीएस. मला कळलं की 4 पैसेच फक्त ऍडिशनल ईपीएस आहे इन्क्रिमेंटल पार्टचा, आणि तुमचा बेसिक ईपीएस 35 पैसे आहे. सो डेफिनेटली इट इज डायल्युटिव्ह. म्हणजे हे ऑफर केल्यानंतर तुमचा ईपीएस पडणार आहे नक्कीच. आता कधी म्हणतात की डायल्युटिव्ह नसतो, जेव्हा इन्क्रिमेंटल ईपीएस इज मोर ऑर इक्वल. म्हणजे इन्क्रिमेंटल ईपीएस 40 पैसे आला असताना म्हटलं असतं अरे हा डायल्युटिव्ह नाहीये, अँटी डायल्युटिव्ह आहे, मग डायल्युटेड ईपीएस काढलाच नसता आपण. गॉट इट? कळलं हा पार्ट? सगळ्यांना कळलाय नक्की? लॉस ऑन डेरिव्हेटिव्ह कसा आला, ऍक्च्युली याचं काही लॉजिक नाहीये. लॉस झालाय, त्याने दिलाय, म्हणजे त्याने काय कसा काढलाय वगैरे नाही, त्याने दिलाय की हा 2650 लॉस आहे, त्याने काहीतरी काढलाय तो लॉस, की बाय कम्पेअरिंग विथ द मार्केट प्राइस त्याने तो काढलाय. की बेसिकली 100 रुपयाचं डिव्हेंचर आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही शेअर देताय 135, त्या 135 शेअरची मार्केट प्राइस किती आहे त्याच्याशी कम्पेअर करून त्याने लॉस काढलाय एव्हरी इयर. फेअर व्हॅल्यूशी कम्पेअर करून काढले, तर त्याने तो दिलाय की एवढा लॉस पकडा म्हणून. सो दे आर रेकग्नायझिंग द लॉस एव्हरी इयर इन द बुक्स, पण त्याचा टॅक्स कॉन्सिक्वेन्स नाहीये. जस्ट अज्युम की हा एवढा लॉस आहे, ओके, लाईक दॅट. कसा काढला वगैरे त्यांचं काही कॅल्क्युलेशन नाही आपल्याकडे, बट दॅट इज अ लॉस. म्हणजे कम्पेअरिंग विथ द फेअर व्हॅल्यू तो लॉस आहे. पण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की दे कम्पेअर विथ द मार्केट प्राइस. डेरिव्हेटिव्ह बेसिकली अंडरलाइंग इज द मार्केट प्राइस. सो मार्केट प्राइसशी कम्पेअर केलं जातं की 100 रुपयाच्या अगेन्स्ट एका डिबेंचर 100 रुपयाचं आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण 135 शेअर्स देतो, तर 135 शेअरची मार्केट प्राइस काय आहे, ऑब्व्हियसली वी आर पेइंग मोर. सो तसं, सो फॉर एक्झाम्पल 135 शेअरची मार्केट प्राइस 2 रुपये, सो 135 इंटू 2 करायचं,
तो 270 येतं आणि 100च्या अगेन्स्ट यू आर गिव्हिंग 270 रुपीजचे शेअर्स. सो 170चा लॉस आहे तसं. तो असं काही करून त्यांनी काढलंय ऑन द ओव्हरऑल ऑप्शन्स. आणि त्याच्यानंतर मग हे डिवाइड केलं आणि देन यू गेट द आन्सर ऑफ डायल्युटेड ईपीएस. फक्त 2002 मध्ये त्याने 9 महिन्याचे शेअर्स घेतलेत, कारण इंटरेस्ट 9 महिन्याचाच घेतलेला आपण, कारण लोनच 9 महिन्यामध्ये इश्यू झालाय, ऑक्टोबर पासून इश्यू आहे. पूर्णपणे कळलेलं आहे सगळं. हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग फ्रॉम स्टार्ट टू एंड? कळलं आहे का सगळ्यांना? ओके. नाव similar kind of, ABC Limited has 10 lakh rupees 1 ordinary shares, 10 लाख 1 रुपयाचे शेअर मग सरगच, and 1000 rupees 100 10% convertible bonds issued at par. 100 rupees इश्यू केलेत. सो 1000 bonds are there आणि 10 lakh शेअर्स आहेत. सो बेसिक साठी तर 10 lakhs घेऊच आपण आणि मग बॉन्ड्स कन्वर्ट करून डायल्युटिव्ह आहेत का बघूया पहिलं तर. आणि मग त्याने म्हटलंय की इच बॉन्ड इज कन्वर्टेबल इंटू 20 शेअर्स ऑन डिमांड. 20 शेअर्स मध्ये कन्वर्ट होणार आहे ऑन डिमांड, म्हणजे जेव्हा कधी त्यांना हवं तेव्हा. ऑल ऑफ विच हॅव बीन इन इश्यू फॉर द होल ऑफ द रिपोर्टिंग पिरियड. सो हे बॉन्ड स्टार्टिंग पासूनच आहेत, जसं मगासारखं नाही की ऑक्टोबर पासून वगैरे, पूर्ण वर्ष आहेत. एव्हीस लिमिटेड शेअर प्राइस इज 4.5 पर शेअर. सो प्राइस त्याची चालली आहे 4.5, म्हणजे एका शेअरची प्राइस चालली आहे 4.5 अँड अर्निंग्स फॉर द पिरियड आर 5 lakhs. टॅक्स रेट 21%. सो इथे पण आपण पहिला बेसिक ईपीएस काढूया की 5 lakhs अपॉन 10 lakhs. सो 5 lakh अपॉन 10 lakh इज 0.5 बेसिक ईपीएस येतो. आता मगासारखंच करूया की कन्वर्ट केलं तर सेव्हिंग किती होतील. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जेव्हा कन्वर्ट कराल तेव्हा इंटरेस्ट तुम्हाला पे करायला लागणार नाही, 10%. सो इकडे पण त्याने एका बॉन्डचं पकडलंय की 100 इंटू 10%, दॅट इज 10 रुपीज वाचतील, पण त्याच्यावर 21% टॅक्स सेव्हिंग पण जाईल. ओके. सो कम्पेअर इट फॉर, तर डायरेक्टलीच घ्या कॅल्क्युलेटर, जस्ट कॅल्क्युलेटर घ्या, असं डिफिकल्ट वाटत असेल जस्ट टेक कॅल्क्युलेटर. 1000 बॉन्ड्स आहेत, इंटू 100 करा. 1 लाख रुपयाचे बॉन्ड्स आहेत, इंटू 10% करा. इंटरेस्ट किती आहे? 10,000 लेस 21%. किती तुमचा इंटरेस्ट वाचतोय नेट ऑफ टॅक्स? 7,900. बरोबर, 7,900. आणि हाऊ मेनी शेअर्स यू हॅव टू इश्यू अगेन्स्ट दॅट इफ यू कन्वर्ट? 1000 इंटू 20. सो 7,900 आपण 20,000 करून बघा, डायल्युटिव्ह आहे का? इट इज 0.395. तुमचा बेसिक ईपीएस 50 आहे, 0.5, आणि तुमचा इन्क्रिमेंटल ईपीएस इज 0.395. सो इट इज डायल्युटिव्ह. बघा येत आहे का? बघा सारखंच आहे. In fact, it's an easier sum. हे बघा, 1000 बॉन्ड्स इंटू 100 इच, 1 लाख रुपयाचे बॉन्ड्स इंटू 10%, इंटरेस्ट आला 10,000 लेस 21% नेट ऑफ टॅक्स, टॅक्स सेव्हिंग गेलं, 7,900 is added back to the profit. So incremental savings is 7,900 divided by the number of shares you will be incrementally issuing. 20 into 100, 20 into 1000, that is 20,000. So divided by 20,000, that comes to 0.395, which is the incremental EPS, which is less than the basic EPS. So there is a dilution happening. So diluted EPS काढायला लागेल आपल्याला, that is convert केल्यानंतर आपण काढतो. So that will be 5 lakh plus 7,900, हे जे आहे 5 lakh plus 7,900 upon 10,20,000. 5 lakh plus 7,900 plus 10 lakh plus 20,000, so 0.498 येतं. This is clearly showing the EPS has been diluted. Very similar to the last sum. बघा समजतंय का?
येस डन. सगळ्यांना समजलंय? सिमिलर टू लास्टचा. आता ना राईट शेअर्स म्हणजे काय? एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला जेव्हा कंपनी शेअर्स ऑफर करते, दॅट इज राईट शेअर्स. दॅट इज वे ऑफ रेझिंग फंड्स. आता रिसेंटली रिलायन्सने पण राईट इश्यू केला ऑफ अराउंड 53,000 crore समथिंग. सो त्याच्यामध्ये पण मार्केट प्राइस चालू असेल काहीतरी वेगळी आणि द राईट इश्यू प्राइस माइट बी डिफरंट, इट माइट बी लेस. सो त्याच्यात पण एक डिस्काउंट वाला कंपोनंट असतो. जर तुम्ही आता एसॉप मध्ये डिस्काउंट काढला ना, तसा इथे पण असतो. सो दॅट इज अ डायल्युटिव्ह इफेक्ट. सो त्याचा डायल्युटिव्ह इफेक्ट आपल्याला काढायला लागतो. सो आता ह्यांनी ना इकडे फार कॉम्प्लिकेट करून दिलं आन्सर. म्हणजे असं आन्सर दिलंय की म्हणजे भीती वाटली की एवढं आन्सर दिलंय बघा. उगाच कॉम्प्लिकेट, काही संबंधच नाहीये. एवढं कॉम्प्लिकेट केलंय. म्हणजे आन्सर ऍक्च्युली 4 ओळीच आहे, पण त्याने असं एवढं मोठं केलंय. शेवटी आन्सर एवढंच येतं, पण एवढं कॉम्प्लिकेट केलंय. ठीक आहे. सो विल ट्राय टू सिम्प्लिफाय दिस. एवढं मोठं नाहीये. ठीक आहे. At December 31st, 2001, the issued share capital of a company consisted of 1.8 million ordinary shares of 10 each. 1.8 million म्हणजे 1.8 into 10 lakhs करा. सो किती येतं बघा. 1.8, 1 million is 10 lakhs into 10 lakhs. So like 18 lakh shares आहेत आपल्याकडे of 10 each fully paid. The profits for the year ended 31st December 2001 and 2002 amounted to 6 lakhs 30 and 8 lakhs 75 respectively. 2 वर्षाला दिले. On 31st March 2002, the company made a rights issue on a 1-for-4 basis at 30. 1:4. प्रत्येक 4 शेअरच्या जागी 1 शेअर राईट्सचा दिलाय. म्हणजे तुमच्याकडे 4 शेअर असतील, तुला 1 शेअर ऑफर केलाय राईट्स मध्ये at 30. And you can see the market price immediately before the rights was 60. Calculate EPS. पहिला बेसिक EPS आपण आता काढू शकतो. is 6,30,000, 8,75,000 upon 1818. ओके. पण याच्यामध्ये कसं असतं ना की एक लक्षात घ्या, जेव्हा कंपनी बोनस शेअर इश्यू करते, ओके, कंपनी जेव्हा बोनस शेअर इश्यू करते, सपोज फॉर एक्झाम्पल ही 2 वर्ष चालली आहेत, 2001 आणि 2 चाललंय. ठीक आहे. 2001, 2002, 31 डिसेंबर इज द एंडिंग. तर 2002 मध्ये त्या कंपनीने बोनस इश्यू केला. ओके. सपोज 1:1 बोनस दिला. तर जे काय बोनस शेअर इश्यू झालेत ना, दे आर अज्युम्ड टू बी इश्यूड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ टाइम. म्हणजे जे काय तुम्ही रिपोर्टिंग पिरियड प्रेझेंट केले आहेत ना, 2001, 2002, त्याच्या बेसिक ईपीएस मध्ये पण आपण ते घ्यायचं. कारण बोनस शेअर्स आर समथिंग दॅट इज इश्यूड, दे आर अज्युम्ड टू बी इश्यूड फ्रॉम द बिगिनिंग ऑफ टाइम, की ते आधीपासून होते. सो बेसिक ईपीएस मध्ये पण बोनसचा इफेक्ट द्यायला लागतो. ओके. बेसिक ईपीएस मध्ये पण बोनसचा इफेक्ट द्यायला लागतो.
आणि राईट इश्यू मध्ये एक बोनस एलिमेंट आहे. ओके, नॉर्मली बोनस शेअर कसे असतात 1:4 बोनस दिला असता ऍट फ्री. सो हा 1:4 दिलाय ऍट 30, पण 60 ची प्राइस होती. सो याच्यामध्ये एक बोनस एलिमेंट आहे. सो बेसिक ईपीएस मध्ये पण राईट इश्यूच्या केसमध्ये वी हॅव टू अज्युम की द बोनस शेअर्स जे काय होते, जे काय त्याच्यामधले बोनस आहेत, दे वर फ्रॉम द बिगिनिंग ऑफ टाइम. सो पहिला आपल्याला याच्यातला बोनस एलिमेंट काढायला लागतो राईट्स मधला. राईट ऑलवेज हॅज अ बोनस इश्यू. जर इफ द राईट वॉज इश्यूड ऍट 60 तर मग बोनस इश्यू नसतं. सो आता बघूया कसं करायचं. सो ह्याच्यासाठी ना देर इज समथिंग कॉल्ड एज अ थिअरॉटिकल एक्स राईट प्राइस दॅट इज टू बी फाउंड आउट. जस्ट अ सेकंड. खूप सोपा सम आहे ऍक्च्युली, इंटरलाही होता, इकडे त्याने उगाच कॉम्प्लिकेट केलंय. जस्ट अ सेकंड, आय एम ओपनिंग द एक्सेल फाईल. ओके ओके, आता ह्याच्यामध्ये पहिलं तर आपण एक थिअरॉटिकल एक्स राईट प्राइस काढायला लागते. तर लक्षात घ्या आधी शेअर्स किती होते, 18 लाख होते, आणि आता किती इश्यू होणार आहेत 1:4 च्या इश्यूने. राईट इश्यू प्राइस काय 30, आणि मार्केट प्राइस ऑफ शेअर्स इमिजिएटली बिफोर द राईट इश्यू वॉज 60. ठीक आहे. थिअरॉटिकल एक्स राईट प्राइस ही कशी काढतात. बेसिकली आधी किती शेअर्स होते, म्हणजे रेशो काय 1:4, म्हणजे आधी शेअर होते 4, त्याच्या अगेन्स्ट एक शेअर तुम्हाला मिळतोय. सो 4 त्याची प्राइस किती होती 60, प्लस आता तुम्हाला किती शेअर्स मिळतात, एक शेअर, त्याची प्राइस किती आहे 30, अपॉन, मी हे करतो ओव्हरऑल अपॉन, आधी किती शेअर्स होते 4 प्लस 1. सो हे कॅल्क्युलेट करून आपल्याला काढायला लागेल. सो दिस इज 240 प्लस 30 अपॉन 5. सो 270 अपॉन 5 54 येत आहे. दिस इज व्हॉट द थिअरॉटिकल एक्स राईट प्राइस. ओके, सो त्याच्यानंतर फेअर मार्केट प्राइस बिफोर राईट्स काय होती 60, बरोबर. तर ह्याच्यामध्ये बोनस काढण्यासाठी एक ऍडजस्टिंग फॅक्टर काढायला लागतो. दॅट विल बी FMP upon theoretical X right price, that is 60
अपॉन 54 किती येतं बघा 60 अपॉन 54 1.11 येत आहे. तर 1.11 घेऊया. आलं एवढं येत आहे बघा जरा एकदा समजतंय का इथपर्यंत 1.11 येत आहे का ओके हे तर आपलं काम झालं. आता 2 वर्षाचं आपल्याला दिलंय की एक तर 2001चं दिलंय आणि 2002चं दिलंय. सो 2001 मध्ये एक लक्षात घ्या पहिलं वर्ष जे आहे ते पण त्याचा बेसिक ईपीएस आपण रिस्टेट करू अज्युमिंग की बोनस एलिमेंट त्याच्यात आहे राईट्सचा. सो शेअर्स किती होते 18 लाख होते ना. सो पहिलं डिसेंबर 2001 चा आपण करूया. सो आय जस्ट राईट 2001 प्रॉफिट्स ह्याची लिहूया आपण. प्रॉफिट आहे 6,30,000 आणि 8,75,000. 6,30,000 number of shares this will be 18 lakhs. Okay, 18 lakhs into 1.11 bonus shares automatic add होतील. The 0.11 जो पार्ट आहे that is the bonus. 18 lakhs into 1.11 करा 19 lakh 98 येते का बघा 18 lakhs into 1.11 is it coming to 19 lakh 98 बघा जरा राउंड ऑफ केलं वाटतं त्याने राउंड ऑफ केलं इकडे. सो आपण पण राउंड ऑफ करू ऍक्च्युली आपण राउंड ऑफ करू. त्याने काय केलंय 18 इंटू 1.1111 केलं ना तर इट विल बी 20 lakhs. सो आपण ते राउंड ऑफच करू बेटर फॉर कॅल्क्युलेशन. ठीक आहे. सो हे जर केलं म्हणजे 1.11 केलं इट कम्स टू 20 lakhs. बरोबर. नाव 6,30,000 अपॉन 20 lakh करा. सो बेसिकली 2 लाख इज द बोनस शेअर्स ऑफ द राईट ते याच्यात आले 6,30,000 डिवाइड बाय 20 lakhs 0.315 this is the basic EPS रिस्टेटेड. आधीचा ईपीएस म्हणजे विदाउट बोनस एलिमेंट आला असेल पण आता हा रिस्टेट केला आपण. बेसिक ईपीएस रिस्टेट डायल्यूट नाही केला बेसिकच रिस्टेट केला. पण बोनस जेव्हा असतं तेव्हा बेसिक ईपीएस रिस्टेट करायला लागतो. हे समजलं का सांगा मला. हा ऍडजस्टमेंट फॅक्टरने आपल्याला बोनस काढता आला. सो ह्याच्याने कळलं की राईट इश्यू मध्ये 2 लाखाचा बोनस आहे 2 लाख शेअर्सचा बोनस आहे. सो आपण 18 lakhsला जेव्हा 1.11 ऍड केलं तेव्हा 2 लाख ऍड झाले त्याच्यामध्ये. 2 लाख इज द बोनस एलिमेंट ऑफ द राईट्स. हे कळलं का सांगा मला. आता एक लक्षात घ्या नेक्स्ट इयर जो आहे 2002 मध्ये 8,75,000 प्रॉफिट आहे. पण एक लक्षात घ्या की त्या वर्षी ना ऑन 31 मार्च 2002 म्हणजे वर्ष आपलं डिसेंबर 2 ला संपतंय 31 मार्च 2 ला द कंपनी मेड राईट इश्यू. म्हणजे 31 मार्च 2002 नंतर नॉर्मल शेअर्स आहेतच. म्हणजे जे काही शेअर्स असतील 18 लाख इंटू 1/4 करा किती बोनस किती राईट शेअर्स येतात बघा 18 लाख डिवायडेड बाय 4 करा. सो 4.5 लाख शेअर्स राईट्सचे पण त्याच्यानंतर ऍड होणार बिकॉज 31 मार्च नंतर राईट इश्यू पण झालेला आहे ना. सो आफ्टर 31 मार्च द नंबर ऑफ शेअर्स विल बी 18 लाख प्लस 4.5 लाख. पण पहिले जे 3 महिने आहेत या वर्षाचे 2002 चे जॅन फेब मार्च तिकडे आपल्याला रिस्टेट करायला लागेल. कारण मार्च नंतरचा जो पिरियड आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये राईट्सचे शेअर्स पण येणार त्यात सगळेच शेअर्स येणार. मग बोनस पण असू देत राईट्स पण असू देत सगळं ते 4.5 लाख स्टेट ऍड होणार कारण त्याच्यानंतर राईट इश्यू झालेला आहे.
पण आधीचे 3 महिने आहेत तिकडे आपल्याला बोनसचा इफेक्ट दाखवायला लागेल. सो इथे कसं होतं दाखवतो तुम्हाला. ह्याचा प्रॉफिट आहे 8,75,000. आता नंबर ऑफ शेअर्सच्या केसमध्ये ना इथे कसं होणार, एक तर फर्स्ट 3 मंथसाठी मी लिहितो की जॅन टू मार्च जेव्हा राईट इश्यू नाही झालाय पण वी हॅव टू रिस्टेट. सो कसं करायचं, 18 लाख इथं जाणार, 18 लाख इंटू 1 डिवाइड बाय 1.1111 जे काय आहे ते म्हणजे घेताना जास्त घ्या 1 इंटू 3/12. 3 महिन्याचं आपल्याला घ्यायला लागेल वेगळं, कारण या पिरियड मध्ये 18 लाख शेअर्स होते, त्याच्यामध्ये बोनस ऍडजस्ट केला आपण फॉर 3 मंथ्स. आणि त्याच्यानंतर एप्रिल टू डिसेंबर जो पिरियड आहे तिथे काय करायचं, ओव्हरऑल शेअर्स घ्यायचे. बेसिकली 18 प्लस राईट इश्यू नंतर किती होणार आता 4.5. सो दॅट कम्स टू 22.5. पण हे 9 महिन्यासाठीच आहे, डिवाइड बाय 9/12 इंटू 9/12. सो तुमच्याकडे टोटल शेअर्स तुमचे येतील 8,75,000. परत मी प्रॉफिट इथे घेतो. नंबर ऑफ शेअर्स विल बी 18 lakhs into 1.1111, that comes to 20 lakhs. 20 lakhs into 3 divided by 12, 5 lakhs. So हे 5 lakhs होतं. आणि this will be 22,50,000 into 9 divided by 12, 16,87,500. सो टोटल जर केलं ह्याचं तर दॅट कम्स टू 21,87,500. आता डिवाइड करा 8,75,000 अपॉन 21,87,500. .4. बघा येत आहे का, त्यांचा आन्सर चेक करूया. हे बघा 0.4 आणि 31.5. ओके, बेसिकली ह्याचा तर बेसिक ईपीएसच येणार, कारण हे वर्ष चालू आहे त्यामुळे ह्याचा रिस्टेटेडचा प्रश्न नाही, बेसिकच आहे. वेरेज याचा बेसिक आधी आपल्याला काढायला लागेल की आधी मागच्या वर्षी एवढा होता, आता रिस्टेट केला या वर्षी परत बिकॉज ऑफ द बोनस एलिमेंट. सो ह्याचा आपण एक आधीचा बेसिक पण काढू शकतो, बेसिक ईपीएस. ह्याला आपण बेसिक म्हणूया, कारण ह्याचं हेच वर्ष ना, हे ह्याचं वर्षाचं हे बेसिकच आहे. वेरेज ह्याचं कसं आधीचं वर्षाचं वेगळं बेसिक असेल, कारण या वर्षी राईट इश्यू आलाय. सो आधीचं इट विल बी 6,30,000 अपॉन 18 lakhs. दॅट कम्स टू 6,30,000 डिवाइड बाय 18.35. वेरेज या वर्षाचं कसं हे बेसिकच आहे, कारण रिस्टेट करायची गरज नाही, कारण हेच पहिलंच वर्ष आहे. रिस्टेट कधी होतं, जेव्हा आधीच्या वर्षी वेगळं आहे आणि आता वी आर राईट इश्यूचा इफेक्ट दाखवायचा आहे बोनस वाला. सो याच्यामध्ये आपलं आन्सर झालं आणि इन्स्टिट्यूटने बघा एवढं मोठं आन्सर केलं. एकदा जस्ट गो थ्रू करा, सांगा समजतंय का. दिस इज द सोल्युशन. सो पहिला आपण थिअरॉटिकल एक्सराईट प्राइस काढली, ऍडजस्टिंग फॅक्टर काढला, त्याच्यानंतर आपण रिस्टेट केलं. 2001 चा बेसिक ईपीएस 0.35 होता आधी, यावर्षी बोनस झाला, राईट इश्यू आल्यामुळे त्याच्यातला बोनस एलिमेंट आपण आधीपासून घेतो. बोनस एलिमेंट इज अज्युम्ड टू बी देअर फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. सो आपण 18 लाखला रिस्टेट केलं टू 20 lakhs. त्याच्यामध्ये बोनस 2 लाखचे शेअर्स ऍड केले. सो द शेअर द ईपीएस गॉट रिस्टेटेड, बेसिकच नॉट डायल्युटेड, बेसिकच 0.315. आणि त्याच्यानंतर 2002 मध्ये 8,75,000 चा प्रॉफिट होता. हेच वर्ष ज्या वर्षी राईट झालाय. सो पहिले 3 महिने राईट इश्यू नव्हता झाला, ते आपण रिस्टेट केले फॉर द बोनस एलिमेंट. रिमेनिंग मध्ये तर 22,50,000 शेअर्स होतेच राईट इश्यू झालेला, मग ते फक्त 9/12, कारण त्याच्यामध्ये बोनस आलेलंच आहे, पण अख्खेच आपण राईट्स घेतले. अँड दॅट इज हाऊ वी गेट 0.4 अँड 0.315. एवढंसा आन्सर आहे, पण इन्स्टिट्यूटने इतकं हे केलंय की मला कळत नाही का. मुलांना घाबरवायला पाहिजे.
Yes, have you understood how we found the theoretical extra rate price? That came to 54. आधीची प्राइस 60 होती बिफोर, राईट? सो ऍडजस्टिंग फॅक्टर इज 1.11. मग आपण रिस्टेट केलं. सो वन्स यू गेट द ऍडजस्टिंग फॅक्टर, नथिंग लाईक इट. हे सगळं करायची गरज नाही. ओके, यू कॅन कॉपी दिस. हे कॉपी करा. पहिलं हे कॉपी करा, थिओरॉटिकल एक्स राईट प्राइस. पाहिजे तर मी एक खाली घेतो, मला जमल्यास म्हणजे साईडला घेऊन एकत्र दिसेल ते. हे ऍडजस्टिंग फॅक्टर्स आपण मी बाजूला घेतो किंवा वर राहू दे. हे फक्त साईडला केले, एक्स राईट प्राइसच्या खाली गेले मी बाजूला. यू कॅन कॉपी दिस.
ओके, सगळ्यांना समजलंय का? बेसिकली या ऍडजस्टिंग फॅक्टर मध्ये मुळे ना आपण बोनस पार्ट काढला राईट्स मधून, बाई काही नाही केलं आपण. सो हे 0.1111 जो पार्ट आहे ना, दॅट इज द बोनस पार्ट. आणि थिअरॉटिकल एक्स राईट प्राइस इज द प्राइस दॅट कम्स आफ्टर द राईट इश्यू. राईट इश्यू नंतर ही प्राइस असेल 54. तो त्याच्याशी कम्पेअर करून आपण बोनस एलिमेंट काढतो. येस, डन एव्हरीवन. ईशान झालंय? आठवतंय का इंटर मध्ये केलेलं? सो बेसिकली ह्या लोकांनी एवढं इकडे कॉम्प्लिकेट केलंय, काही गरज नाहीये. इनफॅक्ट स्किप दिस सोल्युशन टोटली. त्यांनी खूप कॉम्प्लिकेट केलंय, म्हणजे इतकं कॉम्प्लिकेट केलंय की आय डोंट अंडरस्टँड वाय. एवढूसा सम आहे, सो इतका सिम्पल फॉर्म मध्ये आपण आता केला. त्याने इकडे खूप असं हे करून वगैरे एवढा मोठा करून त्याने असं शेवटी आन्सर काढलेला आहे. ओके, सो जस्ट स्किप द सोल्युशन. सोल्युशन आपण जे दिले ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इकडे मधला आय थिंक एक सम राहिलाय आपला, तो विल कंटिन्यू टुमॉरो विथ दिस. सो एवढं बुक मध्ये सोल्युशन्स लिहा तुम्ही. याच्यामध्ये काही असं लिहिण्यासारखं नाहीये, म्हणजे थिअरी वगैरे काही लिहायची गरज नाहीये. नथिंग टू बी रिटन ऍक्च्युली. सो ईपीएस म्हणून चॅप्टरचं नाव लिहा आणि 11, 10, 9 आपण जसं गेलो, सो 11, 10, 9, 8 त्या सिक्वेन्स मध्ये लिहा. नंबरिंग बरोबर ठेवा. 8 केलं आपण. त्याच्यानंतर आय थिंक हा 7th आपण नाही केला. 7 ना करू, 7 उद्या करू. 6th आपण आज केला. सो 11 to 6th उलटे लिहा. 7th लिहू नका. 7th आपण उद्या बघू आणि बाकीचे आपण उद्या बघूया. ठीक आहे. सो एवढं अपडेट करा बुक मध्ये. ओके, आणि तुम्हाला सॉल्व्ह करताना अजून काही डाऊट आला तर उद्या आपण डिस्कस करू. सो चलो, सी यू टुमॉरो. Okay, thank you. बाय बाय. Okay.